तसं ते मला ते दाखव. सुरुवात करायची का? आणि ते आले ते कसं कळणार मला? घे ना ऍड करून. मी शिकवायला कधी सुरुवात करते? मी आल्यावर मला कसं करावं लागणार ना. मग तू थांब तिकडं कुठं चाललाय बाहेर? किती जण मॅडम वरती करून घेतो ना. नमस्कार. भारतीय राज्यघटनेच्या या विषयाला आपण सुरुवात करतो. या लेक्चर सिरीज मध्ये आपण 3 विषयांचा अभ्यास करणार आहोत. करंट इव्हेंट्स, सद्य घटना, जे आपल्याला परीक्षेमध्ये महत्वाचा टप्पा, पास होण्यामधला हा की पॉइंट ठरतो. तो महत्वाचा टप्पा नोट्सच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर राज्यघटना आणि अर्थशास्त्र हे विषय गुण मिळवून देणारे विषय. याचा अभ्यास करताना आपण दोन्ही परीक्षांचा विचार केला याच्यामध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा. तर या 3 विषयांमधून आपलं टार्गेट असं असणार आहे की साधारण 80+ स्कोर या 3 विषयामध्ये आपल्याला झाला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनामधून राज्यघटनेच्या ज्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत, इकॉनॉमिक्स या विषयामध्ये ज्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत आणि करंट इव्हेंट्स हा विषय प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून पीडीएफच्या स्वरूपामध्ये हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. त्याच्यामध्ये आज आपण भारतीय राज्यघटनेची सुरुवात करतो. याच्या अगोदर मी तुम्हाला भारतीय राज्यघटना या विषयीच्या कंबाईन पूर्व परीक्षेला कुठला अभ्यासक्रम आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला कोणता अभ्यासक्रम आहे याविषयी माहिती पाठवलेली आहे. मग या अभ्यासक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर अभ्यासक्रम आपल्याला राज्यघटनेचा जास्त दिसतोय, चॅप्टर वाईज जर आपण विचार केला, पण सोपा आहे. राज्यघटना आणि इकॉनॉमिक्स या 2 विषयांचा जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये हे आहे त्याच्यातल्या कॉन्सेप्ट समजावून घ्यायच्या. आणि एकदा का कॉन्सेप्ट समजावून घेतल्या की मग तुम्हाला हे जे 2 विषय आहेत ते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हींसाठी उपयुक्त ठरतील. शिवाय यूपीएससी ची पूर्व परीक्षा याच्यासाठी उपयुक्त ठरतील. कारण आपण हे विषय समजावून घेताना त्याच्यामध्ये यूपीएससी पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न पण अभ्यासणार आहोत, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पण प्रश्न अभ्यासणार आहोत आणि कंबाईन पूर्व परीक्षेचे प्रश्न पण आपण अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यासामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, आपण जे म्हणतो की 30+ मार्क पाडायचे या 3 विषयांमध्ये, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. एक सूत्र असं आहे की सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की जे लेक्चर्स आपले कंप्लीट होणार आहेत
तो अभ्यासक्रम त्याच दिवशी पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला आपण अभ्यासक्रम सुरू होण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन, एक आपण उदाहरण घेऊयात आणि अभ्यासक्रमाला सुरुवात करूयात या ठिकाणी. आपला हा एम-पी-एस-सीचा तुमचा गोल असेल किंवा कंबाईनचा गोल असेल, तर हा पूर्ण गोल आहे. पण हा जो गोल आहे ना, तो पूर्णपणे एकाच वेळी आपल्याला पूर्ण करता येत नाही किंवा एकाच वेळी आपण जेवताना सुद्धा थोडे-थोडे तुकडे तोडूनच त्याचं जेवण करतो. त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा आहे, कोणत्याही अभ्यासक्रमाचा आहे. आपल्याला काय करावं लागेल, हा जो मोठा गोल तुम्ही आखला आहे, आपण म्हणूया त्याला राज्यसेवेचा आहे. एक उदाहरण घेऊयात. राज्यसेवा आणि कंबाईन तुमचं जे असेल गोल, तर तो. त्याचे छोटे-छोटे टप्पे आपल्याला पार पाडावे लागणार आहेत. हे असे. ते छोटे-छोटे टप्पे आपल्याला पूर्ण करावे लागतील. मग आपण काय करणार आहोत, आज एक टप्पा पूर्ण केला, उद्या 2 टप्पे पूर्ण केले. असं एक-एक टप्पा आपण कंप्लीट केला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक रोज छोटं गोल आखावं लागणार आहे. एक ध्येय छोटं. आजचा अभ्यास काय पूर्ण करायचा आहे, हे छोटंसं गोल. ते गोल जर रोज तुम्ही पूर्ण करत गेला, तर हा मोठा गोल जो आपला 30 प्लस म्हणतोय, हा पूर्ण झालेला आपल्याला परीक्षेमध्ये दिसेल. ही पहिली अट आहे. नियमितपणा रोजचं छोटंसं ध्येय आखणं आणि ते ध्येय पूर्ण करणं. ज्यावेळी आपल्या संध्याकाळी अभ्यास पूर्ण होतो, तर झोपण्यापूर्वी हे ध्येय आपलं पूर्ण झालंय का, हे तपासून पाहणं. तर हे 30 प्लस मार्क पाडण्यासाठी या 3 विषयांमध्ये खूप आवश्यक आहे. कारण काय होतं, की 15-20 दिवस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपण जे शिकवलंय, तर तासांची संख्या वाढणार, नोट्सची संख्या वाढणार. आणि एकदम जर एवढं वाढलं, तर तो पुढचा अभ्यासक्रम करू वाटत नाही. मग त्यासाठी काय करायचं, तर रोज छोटंसं गोल घ्यायचं आणि हे पूर्ण गोल पूर्ण करण्यासाठी छोटे-छोटे गोल आपल्याला रोज पूर्ण करायचे. तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मग याच्यामध्ये तुम्हाला ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, ते एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही, तुम्ही विचारू शकता 100%. तर त्या कॉन्सेप्ट समजावून घेण्यासाठीच आपण एकत्रित बसलेलो आहोत. मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात. राज्यघटना त्यातलं आपलं पहिलं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं होतं. भारतीय राज्यघटनेचा घटनात्मक विकास. आणि आपल्या लेक्चरचं आणखी एक स्वरूप असणार आहे. आज जे लेक्चर झालंय, रोज संध्याकाळी त्याच्यावरचं एक लेक्चर जे तुमच्या रिव्हिजनसाठी असेल, ते तुम्हाला ॲपमध्ये दिसेल. तर ते लेक्चर मात्र आज लेक्चर झाले की उद्या सकाळी तुम्हाला ते लेक्चर दिसेल. ते लेक्चर वेगळ्या स्वरूपाचं असेल. ते लेक्चर असेल बोर्डवरती घेतलेलं. तर ते लेक्चर तुम्हाला फ्री मिळणार आहे. तर ते लेक्चर सगळे तुम्हाला मिळतील. शिवाय राज्यघटनेचे 4,000 प्रश्न आणि अर्थशास्त्राचे 3,000 सराव प्रश्न हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी याच ॲपमध्ये मिळतील. आणि करंट इव्हेंट्सचे काही प्रश्न. ते सगळे प्रश्न सोडवले आणि हे सगळे लेक्चर्स तुम्ही पूर्ण केले, तर तुम्हाला 30 प्लस निश्चित मार्क पडतील. याचं एनालिसिस आपण परीक्षा झाल्यावरती पण करू शकतो, की बाबा हे 30 प्लस आपल्याला मार्क पडण्यासारखे आहे. नोट्स होत्या का? किंवा जे आपण प्रश्न सोडवून घेतले त्याच्यातून प्रश्न आले होते का? याचं एनालिसिस आपल्याला नक्की करता येईल. या ठिकाणी पहा, लेक्चर आपण आज घेतोय. पहिलं प्रकरण भारतीय राज्यघटनेमधलं भारतीय राज्यघटनेचा घटनात्मक विकास. का अभ्यासायचा घटनात्मक विकास याचा थोडासा विचार करा. घटनात्मक विकास का अभ्यासायचा याचा जर तुम्ही विचार केला, तर आपल्या लक्षामध्ये येतं, की कोणताही देश असो, ज्या वेळी तो देश स्वतंत्र होतो, त्यावेळी पहिली गोष्ट होत आहे, की त्या देशाचा एक कायदा निर्माण केला जातो. आणि त्याला म्हटलं जातं घटनात्मक कायदा. कोणत्याही देशाचा घटनात्मक कायदा आहे. जगातल्या हुकुमशाही देशांमध्ये जा किंवा लोकशाही देशांमध्ये जा. या देशांमध्ये जर तुम्ही गेला, तर तुम्हाला एक त्यांचा घटनात्मक कायदा दिसतो. अगदी रिलिजियस स्टेटमध्ये जरी तुम्ही गेला किंवा धार्मिक स्टेट, उदाहरणार्थ म्हणजे त्या ठिकाणी धर्मग्रंथ हाच कायदा असतो. त्याला आपण म्हणतो रिलिजियस स्टेट. तर तिथे जरी गेला, तर त्यांचाही घटनात्मक कायदाच असतो. धर्माचा असो, पण तो असतो. तर घटनात्मक कायदा म्हणजे काय? हे आपल्याला सुरुवातीला समजावून घ्यायचं आहे याच्यामध्ये.
घटनात्मक कायदा. घटनात्मक कायद्याचा जर विचार केला तर पहिली गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची, घटनात्मक कायदा काय असतो तर देशाचा सर्वोच्च कायदा असतो हा. हा जो असतो तो देशाचा कोणत्याही देशाचा सर्वोच्च कायदा. हे घटनात्मक का म्हणतो? तर हा देशाचा सर्वोच्च कायदा मानला जातो कोणत्याही देशाच्या, आणि इतर सगळे जे कायदे असतात या कायद्यावरती आधारित असतात, या देशाच्या सर्वोच्च कायद्यावरती. म्हणून याला म्हटलं जातं घटनात्मक कायदा. मग आपल्या घटनात्मक विकासाचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला माहिती आहे आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य करताना वेळोवेळी कायदे केले. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला सुरुवातीला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये 1853 पर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण होतो. दुसरा टप्पा 1858 पासून सुरू होतो आणि आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत म्हणजे 1947 ला अखेरचा टप्पा पूर्ण झालेला आपल्याला दिसतो. या कायद्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर पहिला कायदा झाला 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर काही कायदे केले, नियमन आणले कंपनीवरती, आणि त्या कायद्यामध्ये ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवा पुढच्या कायद्यामध्ये कमी केल्या. पुढच्या कायद्यामध्ये ज्या काही उणिवा राहिल्या ती त्याच्या पुढच्या कायद्यामध्ये कमी केली. अशा प्रकारे घटनात्मक विकास होत गेला भारतीय राज्यघटनेचा. मग तेच आपल्याला अभ्यासायचं की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये जे वेगवेगळे कायदे केले गेले त्याचा घटनात्मक विकास कसा झाला, आणि सगळ्यात शेवटी या घटनात्मक विकास होता होता आपल्या देशाची राज्यघटना कशी विकसित झाली, त्याला आपण म्हणतो घटनात्मक विकास कसा झाला. हा घटनात्मक कायदा कसा निर्माण झाला याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. आता तुम्ही जर या ठिकाणी विचार केला तर आपण असं म्हणतोच नेहमीच की ब्रिटिशांनी जे जे कायदे आपल्या समोर आणले त्याची चौकट, एक कायदेशीर चौकट त्यांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवली. मग आता तुम्ही म्हणाल राज्यघटना, संविधान. संविधान हे हिंदीमध्ये शब्द आहे आणि राज्यघटना हा जर विचार केला तुम्ही तर आपण साधारणपणे शब्द वापरतो, पण आपल्या मराठीमध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये संविधान पण आढळतं आणि राज्यघटना. आपण म्हटलं घटनात्मक कायदा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, पण थोडं विचार करा, संविधान, राज्यघटना असं आपण वेळोवेळी उल्लेख करतो. नेमकं काय आहे या राज्यघटनेमध्ये? राज्यघटनेमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? राज्यघटनेमध्ये फक्त आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? तर फक्त नियम आणि उपनियम यांचा अभ्यास करणार आहोत. कशाचा अभ्यास करतोय पहा राज्यघटनेमध्ये आपण? नियम आणि उपनियम यांचा अभ्यास आपण राज्यघटनेमध्ये करतो. आणि हो, हे नियम आणि उपनियम कसे ठेवलेले आहेत आपल्या देशामध्ये? लिखित स्वरूपात आहे. आणि ते एक पुस्तक आपण तयार केलंय त्याचं. त्याला नाव दिलंय की ही आपली राज्यघटना आहे. सगळे आपल्या देशामध्ये जे नियम आहेत, उपनियम आहेत, कोणाला कुठले अधिकार आहेत, कसं सरकार चालवलं जाईल, हे सगळे नियम आणि उपनियम यांची रचना या संविधानामध्ये केलेली आहे. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आलं आणि आपण सगळ्या कलमांचाच अभ्यास करतो याच्यामध्ये. राज्यघटनेमध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्या कलमांचा अभ्यास करतो. आणि एखादा देश नेमका कसा आहे, लोकशाही स्वरूपाचा आहे किंवा हुकुमशाही स्वरूपाचा आहे, हे कशावरून दिसतं? एखाद्या राज्यघटनेवरून दिसतं. कारण एक असं म्हटलं जातं की प्रत्येक संविधान जे आहे, प्रत्येक राज्यघटना जी आहे जगातली, त्या देशाची राज्यघटना आहे. तर ती राज्यघटना त्या देशाच्या आदर्श कोणते आहेत, त्या देशाची उद्दिष्ट कोणती आहेत, त्या देशाची मूल्य कोणती आहेत, हे आपल्या राज्यघटनेमधून दर्शवत असते. राज्यघटनेवरून आणखी काय कळेल? राज्यघटनेवरून आपल्याला कळतं की समाजामध्ये निर्णय घेण्याची शक्ती कोणाकडे आहे. राज्यघटनेमध्ये सरकार स्थापन कोणत्या पद्धतीने केले जाईल. राज्यघटनेमध्ये कायद्याची निर्मिती कोणत्या प्रकारे होणार आहे. अशा प्रकारे नियम आणि उपनियमांच्या स्वरूपामध्ये हे सगळं आपल्याला राज्यघटनेमध्ये लिहिलेलं दिसतं. मग राज्यघटनेमध्ये आपल्या राज्यकारभाराची 3 प्रमुख अंग सांगितलेली आहेत. ते 3 प्रमुख अंगांचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ती 3 प्रमुख अंग कोणती आहेत? कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे आणि न्यायपालिका आहे.
ही आपल्या राज्यघटनेची 3 प्रमुख अंग. यांचं कार्य कोणत्या प्रकारे चालेल हे सर्व राज्यघटनेमध्ये आपल्याला लिहिलेलं दिसतं पहा. राज्यघटनेमध्ये ही 3 प्रमुख अंग ही एकामेकावरती डिपेंड असलेली आपल्याला दिसतात राज्यघटनेमध्ये. यांच्या कार्यांचा जर तुम्ही विचार केला तर ही कार्य आपल्याला दिसून येतात. आणि राज्यघटनेमधील हे जे 3 प्रमुख अंग आहेत, कार्यकारी मंडळ, त्याला एक्झिक्युटिव्ह असं आपण म्हणतो, कायदे मंडळ, लेजिस्लेचर असं आपण म्हणतो, आणि न्याय मंडळ म्हणजे ज्युडिशियरी. अशा प्रकारे 3 प्रमुख अंग यांचे अधिकार कोणकोणते आहेत, कोणत्या पद्धतीने काम करतात. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी कायदा निर्माण करण्याचं काम कोण करतात? कायदा कायदे मंडळ निर्माण करेल, हा नियम घालून दिला. कायदे मंडळानं कायदा केला तर त्या कायदा योग्य पद्धतीने अंमलात येईल यासाठी कोण काम करतं? केलेला कायदा अंमलात आणण्यासाठी कार्यकारी मंडळ काम करेल. आणि जर एखादा कायदा कायदे मंडळाने तयार केला आणि कार्यकारी मंडळाने तो कायदा योग्य प्रकारे अंमलात आणला नाही, तर मग न्याय व्यवस्थेचं काम सुरू होतं. न्याय व्यवस्था सांगते की केलेला कायदा योग्यपणे अंमलात आणला पाहिजे, हे सांगणारी न्याय व्यवस्था. अशा प्रकारे या तिन्ही अंगांचा 3 प्रमुख अंग आपल्याला एकमेकांशी जोडलेली दिसतात. आता थोडासा विचार करा, आपण म्हटलं राज्यघटना, तर राज्यघटनेमुळे नेमकं काय स्पष्ट होतं याचा आपल्याला विचार करता येईल. आपल्या देशामधील वेगवेगळ्या राज्यांचा विचार करा. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधिमंडळ आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये उच्च न्यायालय आहेत, एक सुप्रीम कोर्ट आपल्या देशामध्ये आहेत. यांचे अधिकार, यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचं काम कोणी केलेलं आहे? आपल्या राज्यघटनेने केलेलं आहे. समाजामध्ये आपण वागतो किंवा समाजामधल्या लोकांचा विचार करा, आणि आपण ज्या राज्यामध्ये राहतो, राज्य कोणाला म्हटलं जातं? राज्यघटनेमध्ये जर आपण राज्यशास्त्रामध्ये जर उल्लेख केला तर देशाला उद्देशून राज्य असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचार केला, तशा प्रकारे लोक आणि तो देश यांच्यातील संबंध काय आहेत याचं नियमन राज्यघटनेमध्ये केलेलं दिसतं. समाजातील जी सत्ता आहे त्या सत्तेचं मूलभूत वितरण कोणत्या प्रकारे झाले पाहिजे, समाजाच्या आकांक्षा, ध्येय या राज्यघटनेतून व्यक्त होत आहेत का? शिवाय न्याय्य समाजाची स्थापना झाली आहे का? त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे का आपल्या देशामध्ये? शिवाय राज्यांचे जे घटक आहेत त्यांचे अधिकार याच्यानुसार मर्यादित होतात. उदाहरणार्थ पहा, तुम्ही विचार करा की एखादा देश आहे त्याच्यात कायदेच नाहीये. आपल्या देशामध्ये समजा कायदे मंडळाने एखादा कायदा केला. आपल्या देशामध्ये कायदा कोण करतं? संसद करते. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ते विधेयक पारित व्हावं लागतं. विधेयक पारित झालं की राष्ट्रपतींची त्याच्यावरती स्वाक्षरी होते, आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली की त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. पण केलेला कायदा राज्यघटनेला अनुसरून आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याचं काम कोणाचं आहे? हे तपासून पाहण्याचं काम न्याय व्यवस्थेचं आहे. आणि मग राज्यघटनेने केलेला एखादा कायदा कायद्याला अनुसरून, राज्यघटनेला अनुसरून नसला तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि जर असं नसतं तर काय झालं असतं पहा. जर असं नसतं तर कोणतेही कायदे आपल्यावरती लादले गेले असते आणि मग या देशामध्ये हुकुमशाही निर्माण झाली असती. तर ही निर्माण होऊ नये किंवा राज्याचे, त्या देशाचे, त्याच्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांचे अधिकार मर्यादित करण्याचं काम ही राज्यघटना करतात. म्हणजे थोडक्यात राज्यातील असे काही घटक आहेत की जे हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत, त्यांना प्रतिबंध करण्याचं काम आपल्या राज्यघटनेकडून केलं जातं. तशा प्रकारे राज्यघटनेचं महत्व आपल्याला सांगता येतं. आता राज्यघटनेचं महत्व आपण समजावून घेतलं, पण या ठिकाणी काय काय समजावून घेतलं पहा आपण. हे जे आता आपण अभ्यास केला तर त्याच्यावरती काही प्रश्न कसे विचारले जातील पहा. प्रश्न आपल्याला विचारला, संविधानाची खालील कार्य विचारामध्ये घ्या. काय काय कार्य आहेत? पहिलं, प्रत्येक संविधान हा त्या देशाच्या आदर्शांचा, उद्दिष्टांचा आणि मूल्यांचा आरसा असतो. पहिलं विधान. देशाच्या राजकीय व्यवस्थेची मूलभूत रचना
संविधानाद्वारे ठरवली जाते. समाजात निर्णय घेण्याची शक्ती कोणाकडे असेल आणि सरकार कसे स्थापन होईल हे संविधानाद्वारे ठरवलं जातं. कायदा कोण बनवणार याची राज्यघटना खात्री देते आणि लोक आणि राज्य यांच्यातील संबंधांचं नियमन संविधानामार्फत केलं जातं. म्हणजे हे राज्यघटनेचं जे महत्व आता आपण अभ्यासलं त्याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकेल, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग आपल्या लक्षात येतं की प्रत्येक संविधान काय असेल, त्या देशाचे आदर्श कोणते आहेत, त्या देशाची उद्दिष्ट कोणती आहेत, त्या देशाची मूल्य कोणती आहेत, ते त्या त्या देशाच्या संविधानावरून दिसतं. पण त्याला मूल्यांचा किंवा त्या आदर्शांचा, उद्दिष्टांचा आणि मूल्यांचा आरसा असं म्हटलं जातं. पहिलं विधान बरोबर आहे. आपण म्हटलं की देशाच्या राजकीय व्यवस्थेची मूलभूत रचना ठरवतात संविधान. देशाच्या राजकीय व्यवस्थेची मूलभूत रचना ठरवते का? हो. देशामध्ये कारभार कोणत्या पद्धतीने चालला पाहिजे हे त्या संविधानामध्ये ज्या नियम लिहिलेले आहेत त्याच्यानुसारच चालवला पाहिजे, म्हणजे हे ठरवलं जातं. अशा प्रकारे जर नाही करता आलं तर आपण आत्ताच उल्लेख केला की सर्वोच्च न्यायालय तो बनवलेला कायदा सुद्धा रद्द करू शकतं. तिसरं पहा, समाजात निर्णय घेण्याची शक्ती कोणाकडे असेल, सरकार कसं स्थापन होईल, हे सगळं संविधानामध्ये लिहिलेलं आपल्याला आढळून येतं. कायदा कोण बनवणार याची राज्यघटना खात्री देते. त्याच्यानंतर लोक आणि राज्य यांच्यातील संबंधांचं नियमन, आपल्याला मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, यांचं नियमन तो देश आणि त्या देशातले लोक यांच्यातील संबंधांचं नियमन कशाद्वारे केलंय, तर संविधानाद्वारे केलंय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की वरील सर्व विधाने सत्य आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे मुद्दे लक्षामध्ये येणं की राज्यघटना अभ्यासताना. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न आपण अभ्यासूयात. प्रश्न काय आहे पहा, राज्यघटनेबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्यायाची निवड करा. पुन्हा 5 विधान आहेत. पहिलं विधान, समाजातील सत्तेचं मूलभूत वितरण स्पष्ट करते राज्यघटना. समाजाच्या आकांक्षा, ध्येय व्यक्त करते राज्यघटना. न्याय्य समाजाच्या स्थापनेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करते राज्यघटना. राज्याच्या घटकांचे अधिकार मर्यादित करते. आपण म्हटलं की कायदे आहेत आपल्या देशामध्ये, जर तुम्ही विचार केला तर राज्याच्या घटकांचे अधिकार मर्यादित केले. संसदेला जरी कायदा बनवण्याचा अधिकार असला तरी संसदेनं बनवलेला कायदा राज्यघटनेला अनुसरून आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याचं काम कोणाचं आहे? सर्वोच्च न्यायालयाचं आहे. आणि जर तो कायदा राज्यघटनेला अनुसरून नसला तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहेत. म्हणजे राज्याच्या घटकांचे जे अधिकार आहेत ते अधिकार संविधानाद्वारे मर्यादित केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर राज्याच्या घटकांना निरंकुश आणि हुकुमशाही बनवण्यापासून प्रतिबंधित करता येते. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते राज्यघटनेतील नियम आणि उपनियमानुसारच वागायचं आहे. आणि जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त वागला तर तुम्ही जे कायदे केलेले ते कायदे रद्द बातील केले जातील. म्हणजे राज्याच्या घटकांना निरंकुश आणि हुकुमशाही बनवण्यापासून राज्यघटना प्रतिबंधित करतात. तशा प्रकारचे विधान आपल्याला या राज्यघटनेचे जे आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये घटनात्मक विकास पाहतो त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतील. इथे पण आपल्याला सांगता येईल वरील सर्व विधाने सत्य आहेत. याच्यानंतर आता घटनात्मक विकासाच्या टप्प्यांना विचार करूयात आपण. घटनात्मक विकासाचे टप्पे. पहिला मनामध्ये असा प्रश्न निर्माण करा की घटनात्मक विकासाचे टप्पे किती? 2 टप्पे. पहिला टप्पा येतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा, दुसरा टप्पा येतो ब्रिटिश सम्राटाचा. या ठिकाणी तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी दिसते, EIC असं आपण म्हणूयात, ईस्ट इंडिया कंपनी. ही ईस्ट इंडिया कंपनी आहे ब्रिटिश सम्राट, आपण म्हणूयात ब्रिटिश किंग, म्हणूयात ब्रिटिश सम्राट. 2 घटनात्मक विकासाचे टप्पे 2 आपल्या देशामध्ये. एक ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले कायदे आणि एक ब्रिटिश सम्राटाच्या अंतर्गत पारित केलेले कायदे. आता हे कायदे कधी कधी झाले याचा आपल्याला विचार करावा लागतो. हा झाला पहिला टप्पा, आपण म्हणूया त्या ठिकाणी हा प्रथम टप्पा आहे. हा प्रथम टप्पा कोणत्या कालावधीमध्ये हा प्रथम टप्पा होता? 1773 ते 1853च्या काळात जे कायदे झाले ते पहिल्या टप्प्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत पारित झालेले कायदे होते. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1773 ते 1853 हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले कायदे हा घटनात्मक विकासाचा पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा जो येतो
ह्या ब्रिटिश सम्राटाच्या अंतर्गत झालेले कायदे आपण द्वितीय टप्पा असं म्हणूया त्या ठिकाणी. द्वितीय टप्पा कोणत्या कालावधीमध्ये 1858 पासून झालेले कायदे आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचे म्हणजे 1858 ते 1947 पर्यंतचे कायदे. लक्षात आलं? तर या ठिकाणी घटनात्मक विकासाचे टप्पे 2. पहिला टप्पा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले कायदे आणि दुसरा टप्पा येतो या ठिकाणी ब्रिटिश सम्राटाच्या काळात झालेले कायदे जे 1858 ते 1947 या कालावधीमध्ये हे कायदे झालेले होते. ठीक आहे, घटनात्मक विकासाचे टप्पे आपल्याला कळाले. पण याच्यामध्ये हे सगळं अभ्यासताना सुरुवातीला आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये झालेल्या कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये झालेल्या कायद्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात प्रथम ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या पद्धतीनं काम करत होती हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. ही आहे ईस्ट इंडिया कंपनी. आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी भारतावरती राज्य होतं. आता भारतच म्हणूयात कारण ऑफिशियल नाम आता भारतच झालेलं आहे इंडियाच्या जागी, तर भारत. ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनी भारतावरती राज्य करत होती. कारभाराची पद्धत कोणती होती ईस्ट इंडिया कंपनीची हे आपल्याला माहिती. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार चालू होता तो 2 पद्धतीने 2 मार्ग होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचे 2 मार्ग होते. कोणते 2 मार्ग होते? ईस्ट इंडिया कंपनीतील काही लोक आपण म्हणूयात या ठिकाणी हे काही लोक आहेत ते ब्रिटनमध्ये काम करत होते आणि काही लोक भारतातील कंपनीचं जे प्रशासन आहे तिथे काम करत होते. हे काही लोक म्हणायचं पण हे भारतामध्ये जी कंपनी स्थापन केली होती तर तिथे काम करत होते. हे 2 मार्गांनी हा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालू होता. या ठिकाणी आपण काय विचार करतोय पहा. आता एक लक्षात आलं तुमच्या ईस्ट इंडिया कंपनीचे काम जे चालू होतं ते दोन्हीकडे चालू होतं. काही लोक ब्रिटनमधून काम करत होते, काही लोक भारतामध्ये काम करत होते. आता हे ब्रिटनमध्ये जे काम करत होते लोक यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? होम गव्हर्नमेंट, गृह सरकार या नावाने ओळखलं जात होतं. आपण म्हणूया त्या ठिकाणी यांना ब्रिटनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे लोक काम करत होते त्यांना होम गव्हर्नमेंट किंवा गृह सरकार या नावाने ओळखलं जात होतं आणि भारतामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी काम करत होते तर त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपण नेहमी अभ्यासतो पहा गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसराय या नावाने ओळखलं जात होतं. गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय या नावाने. तशा प्रकारे दोन्हीकडे कारभार चालू होता. काही लोक ब्रिटनमध्ये बसून ईस्ट इंडिया कंपनीचं काम पाहत होते ज्यांना होम गव्हर्नमेंट असं म्हटलं जात होतं आणि भारतामध्ये काही लोक कंपनीचं प्रशासकीय कामकाज पाहत होते त्यांना नावं दिलेली होती गव्हर्नर जनरल, व्हाईसराय अशा प्रकारची नावं दिलेली होती. तशा प्रकारे हा कंपनीचा आपल्याला सांगता येतं की कामकाज कोणत्या पद्धतीने चाललेलं होतं. कंपनीचं कामकाज चाललंय पण या ठिकाणी आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की कंपनीचं कामकाज चालू असताना किंवा कंपनीनं एवढी मोठी सत्ता भारतावरती राबवली असताना रेग्युलेटिंग ऍक्ट का करण्यात आलेला होता तर याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आता या ठिकाणी आपण काय पाहिलं पहा की घटनात्मक विकासाचे टप्पे पाहताना ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कसा चालला होता याचा आपण अभ्यास केला. ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यासाव्या लागतात. कोणकोणत्या? आपल्याला अभ्यासामध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स असे शब्द पुन्हा पुन्हा येतात. मग हे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स काय आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे आणि कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स काय आहेत या दोन्हींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. या ठिकाणी तुम्हाला काही लोक दिसतात की ज्यांना आपण म्हणतोय कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. या ठिकाणी काही ठराविक लोक दिसतात 6 ते 7 तर त्यांना आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणतो. पण हे कोण होते? तुम्ही आता जर विचार केला तर समजा रिलायन्स कंपनीचा विचार करा. रिलायन्स कंपनीमध्ये तुम्ही काही
शेअर्स विकत घेता का? कमीत कमी ऐकलंय तुम्ही. अनेक लोक पाहतो की त्याच्यामध्ये दिवसभर काम करत असतात, शेअर्स विकत घेतात, विकतात. मग आताप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीचे आपण काही भाग खरेदी करतो, थोडासा विचार करा. ईस्ट इंडिया कंपनीचे सुद्धा भाग खरेदी करता येऊ शकत होते का त्या कालावधीमध्ये? का तशी पद्धत त्यावेळी नव्हती? तर यावेळी लक्षात ठेवायचं आहे की ईस्ट इंडिया कंपनी जी होते, तर त्याचेही काही शेअर्स होते, भाग होते, आपण भाग म्हणूयात. मग एक काही लोक होते, आपण 100 लोक म्हणूया त्या ठिकाणी. या लोकांकडे या ईस्ट इंडिया कंपनीचे 51% शेअर्स होते. आता पहा, 51% शेअर्स जर एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या कंपनीचे असेल, तर त्या व्यक्ती त्या कंपनीचा मालक होता. त्याला म्हणायचं कोर्ट ऑफ प्रोप्रायटर. लक्षात आलं? हे ज्या व्यक्ती होत्या, त्यांच्याकडे काय होतं? कंपनीचे 51% पेक्षा जास्त शेअर्स होते. खूप जास्त शेअर्स होतं. त्याच्यामुळे हे कंपनीचे मालक होते, ही लोकं. आणि त्यांना आपण उद्देशून म्हणतोय कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स. आता हे पुढे-पुढे तुम्हाला कसा उल्लेख केला जाईल? सी-ओ-पी, सी-ओ-डी असा उल्लेख आला की ओळखायचं. कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे काय? कंपनीचे भागधारक आहेत, ज्यांच्याकडे कंपनीची मालकी होती. आता कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा विचार करा. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कोण? हे जे 100 लोक होती ना, यांनी काय केलं? आपल्यामधून 7 लोक निवडली आणि या 7 लोकांना सांगितलं, की तुम्ही कंपनी चालवायची. या कोर्ट ऑफ प्रोप्रायटर मधल्या 100 लोकांनी 7 लोक निवडली. या ठिकाणी ही 7 लोक येऊन बसली. यांना म्हणायचं कोर्ट ऑफ डायरेक्टर, हे कंपनी चालवत होते. लक्षात आलं दोन्हीतला फरक? कोर्ट ऑफ प्रोप्रायटर कंपनीची मालकी होती. कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सनी काय केलं? आपल्यामधून काही लोकांची निवड केली आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही काय करायचं? कंपनी चालवायची आहे. त्यांना म्हटलं गेलं कोर्ट ऑफ डायरेक्टर. त्या कंपनीचं संचालक मंडळ. अशा प्रकारे हे सीओडी आणि सीओपी ह्या संज्ञा जर पुढे आल्या, तर आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता त्या कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होते कंपनीचं, त्यांचा सुरुवातीचा कार्यकाळ किती होता हे आपल्याला विचारतील. सुरुवातीचा कार्यकाळ त्यांचा 1 वर्षाचा होता. पुढं रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये हा कार्यकाळ 4 वर्षापर्यंत वाढवण्यात आला होता. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कळेल की कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होते कंपनीचे, त्यांचा कार्यकाळ रेग्युलेटिंग ऍक्टच्या अगोदर किती वर्षांचा होता? किती वर्षांचा होता? 1 वर्षाचा होता. तशा प्रकारे हे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स या 2 संज्ञांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो. आता पहा, आपण रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 वरती येऊया. तुम्हाला सुरुवातीला कळालं राज्यघटनेचं महत्व. त्याच्यानंतर तुम्हाला कळालं ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या पद्धतीनं कामकाज करत होती भारतामध्ये आणि लंडनमध्ये. लंडनमध्ये आपण म्हटलं होम गव्हर्नमेंट म्हटलं जात होतं. तिथल्या कर्मचाऱ्यांना गृह सरकार आणि इथं जे कर्मचारी काम करत होते त्यांना गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय या नावाने ओळखलं जात होतं. आपण अभ्यासलं कंपनीची मालकी ज्यांच्याकडे होती, ज्या लोकांकडे होती, त्यांना कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स असं आपण म्हटलं. त्या कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स मधनं 7 लोक निवडली. त्यांना आपण म्हटलं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, जे कंपनीचं संचालक मंडळ होतं, ज्यांना सीओडी या संक्षिप्त नावाने ओळखलं जातं. आता आपण 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट कडे येऊयात. आपला पहिला कायदा, घटनात्मक विकासामधला पहिला कायदा. पार्श्वभूमी मी तुम्हाला समजावून सांगितली. काय आहे पहिला कायदा? कशामुळे निर्माण केला कायदा? ईस्ट इंडिया कंपनीने एवढं भारतावरती सत्ता गाजवली. मग ब्रिटिशांना असं नाही वाटलं का, ईस्ट इंडिया कंपनी एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते आपल्या देशासाठी, त्याच्यावरती बंधनं लादायला नको, असं वाटलं नाही का? आणि जर वाटलं की बंधनं लादायला पाहिजेत, तर असं का वाटलं हे जर समजलं, तर रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला सुरुवातीला समजतं. मग रेग्युलेटिंग ऍक्टचा आपल्याला विचार करायचा आहे. 1757ची प्लासीच्या लढाईचा आपल्याला विचार करावा लागतो. 1757ची लढाई. काय या 1757च्या लढाईचा विचार करायचा आहे? कंपनीनं भारताचा ताबा घेतला. बंगाल ताब्यामध्ये आला त्यांच्या. बंगालवरती नियंत्रण प्रस्थापित कंपनीनं केलं आपण म्हणूया. बंगालमध्ये नियंत्रण.
कंपनीचं बंगालमध्ये नियंत्रण प्रस्थापित झालं. आता विचार करा, कंपनीनं बंगालमध्ये नियंत्रण प्रस्थापित केलं. मग ज्यावेळी नियंत्रण प्रस्थापित केलं, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी राज्यकारभाराची पद्धत बदलली. ती कोणत्या प्रकारे बदलली? राज्यकारभाराची पद्धत बदलली. त्यांनी काय केलं, की आर्थिक अधिकार, दिवाणी अधिकार आपण म्हणूयात, दिवाणी अधिकार. दिवाणी अधिकार म्हणजे काय? आपण इतिहासामध्ये किंवा आता हा राज्यघटनेमध्ये शब्द आला, कायद्यांचा किंवा इतिहासामध्ये दिवाणी अधिकार, आर्थिक अधिकार, कर महसूल गोळा करण्याचे अधिकार. हे जे आर्थिक अधिकार आहेत त्यांना दिवाणी अधिकार असं म्हणायचं, हे लक्षामध्ये ठेवा. तशा प्रकारे 1757 मध्ये बंगालमध्ये नियंत्रण प्रस्थापित झालं आणि या ठिकाणी द्वैध शासन पद्धती सुरू केली. द्वैध शासन पद्धती, ड्युअल गव्हर्नमेंट शासन पद्धती, द्वैध शासन पद्धतीची सुरुवात झाली. द्वैध शासन पद्धती म्हणजे काय? राज्यकारभार नवाबानं चालवायचा. या ठिकाणी तुम्हाला नवाब दिसतात. हा राज्यकारभार चालवता. यानं राज्यकारभार चालवायचा आहे आणि कंपनी काय करणार होती? दिवाणी अधिकार, आर्थिक अधिकार कंपनीकडे होते. म्हणजे उद्या राज्यावर काही संकट निर्माण झालं तर दिसणार कोण? लोकांना नवाब दिसणार. कारण राज्य चालवताना तर नवाब दिसतोय. आर्थिक अधिकार मात्र कुणाला प्राप्त झाले? तर आर्थिक अधिकार मात्र या ठिकाणी कंपनीला प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या ठिकाणी रेग्युलेटिंग ऍक्टचा जर आपण विचार केला तर हा द्वैध शासन पद्धती सुरू केली सुरुवातीच्या कालावधीमध्ये. द्वैध शासन पद्धती सुरू झाल्यानंतर दिवाणी अधिकार ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतले. आता दिवाणी अधिकार ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतले, पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काय केलं, की कंपनीची मोठ्या प्रमाणामध्ये लूट करायला सुरुवात केली. स्वतःचा खाजगी व्यापार चालू केला. कंपनीचा व्यापार मागं ठेवला. कंपनीच्या व्यापाराला नुकसान झालं तरी चालेल, माझा फायदा झाला पाहिजे. कंपनीचे कर्मचारी स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरू केला आणि याच्यामधून कंपनीची मोठ्या प्रमाणावरती लूट व्हायला लागली. त्या राज्याची मोठ्या प्रमाणावरती लूट व्हायला लागली आणि लोक काय करायचे? पैसे घ्यायचे, ब्रिटनमध्ये जायचे, मोठे मोठे बंगले बांधणे किंवा मोठमोठ्या आलिशान गाड्या विकत घेणे. त्याच्यामुळे झालं काय, की यांच्याबद्दल ब्रिटनमध्ये कौतुकाचा विषय निर्माण झाला आणि जे असे लोक भारतामधून कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये लूट मिळवून ब्रिटनमध्ये जात होते आणि त्या ठिकाणी मोठी आलिशान घरं किंवा गाड्या घेत होते, त्यांना लोक नवाब म्हणायला सुरुवात केली. नवाब म्हणायला सुरुवात केली, पण एक परिणाम झाला. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, की कंपनीची लूट होत होती, राज्याची लूट होत होती, कर्मचाऱ्यांचा फक्त फायदा होत होता आणि कंपनीचा कारभार असाच पुढे चालू राहिला. कर्मचारी प्रचंड नफा कमवत होते. त्यांची कमाई चांगली होत होती. पण कंपनी जी होती, ईस्ट इंडिया कंपनी आपण जी म्हणू, त्या ईस्ट इंडिया कंपनी कर्जाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. कर्जाच्या दिशेने वाटचाल कर्जाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. आता ब्रिटिश सरकारच्या हे डोळ्यावरती आलं होतं. ब्रिटिश सरकारला कळत होतं, ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत ते भारतामधून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन येत आहेत. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावरती संपत्ती खरेदी करतायत. हे ब्रिटनच्या राजाच्या लक्षात आलं होतं आणि तरी सुद्धा ब्रिटनचा राजा याच्याकडे दुर्लक्ष करत होता. चला आज ना उद्या कंपनी सुधारेल. पण कंपनीवरती मात्र आर्थिक संकट निर्माण झालं, कारण कंपनीचा व्यापारच होत नव्हता. कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर स्वतःचा खाजगी व्यापार करायचे, लूट करायची, ब्रिटनमध्ये जायची, मोठ्या प्रमाणावरती संपत्ती खरेदी करायची. आर्थिक संकट आलं कंपनीवरती आणि शेवटी कंपनीनं काय केलं, हे संकट दूर करता यावं म्हणून ब्रिटनच्या राजाकडे, ब्रिटिश सरकारकडे कर्ज मागितलं. आता मात्र ब्रिटिश सरकार गप्प बसायला तयार नव्हतं. अजूनही ब्रिटिश सरकार गप्पच होतं. पण ज्यावेळी कंपनीनं सांगितलं, की तुम्ही आम्हाला कर्ज द्या, नाहीतर कंपनी आर्थिक आपण जे म्हणतो, की उंबरठ्यावरती आलेली आहे, की
आर्थिक स्थिती खूप खालावलेली आहे कंपनीची. मग ब्रिटिश सरकारनं अगोदरच ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं होतं, की कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये संपत्ती खरेदी करतायत. म्हणजे कर्मचाऱ्यांकडे पैसाच पैसा आहे आणि कंपनी मात्र आर्थिक संकटामध्ये लोटली गेलेली आहे. ब्रिटिश सरकारकडे कंपनीने कर्जाची मागणी केली, की लगेच ब्रिटिश सरकारने ठरवलं, की असं का होतंय? कर्मचारी श्रीमंत, कंपनी गरीब याची चौकशी झाली पाहिजे. मग या कंपनीवरती काही नियम आपण लावले पाहिजेत, नियमन आणलं पाहिजे. मग एक कायदा करण्यात आला. त्या कायद्याला आपण म्हणतो रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. लक्षात आलं? रेग्युलेटिंग ऍक्ट का लावला? तर याच्यासाठी लावला. आता आपण एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. रेग्युलेटिंग ऍक्ट आणण्यात आला याचं महत्वाचं कारण कोणतं आहे? असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय लिहाल? रेग्युलेटिंग ऍक्ट आणण्यात आला याचं महत्वाचं कारण. तर 2 कारण लक्षात ठेवायची. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत होता. दुसरं कारण आहे कंपनीच्या भारतीय प्रशासनामध्ये सुसूत्रता नव्हती. होती का? नव्हती. कंपनीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात स्वतःचाच खासगी व्यापार करत होते. कंपनीचं काम होतं लक्ष देण्याचं, कंपनीने लक्ष दिलं नाही. कर्मचारी श्रीमंत, कंपनी दिवाळखोरीत. तशा प्रकारे 2 कारण सांगितली जातात. एक तर कारण आहे आपल्याला सांगता येतं भ्रष्टाचार. कंपनीत मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार निर्माण झाला होता आणि भारतीय प्रशासनामध्ये कंपनीचं जे भारतीय प्रशासन होतं त्याच्यामध्ये सुसूत्रता नव्हती. ही 2 वाक्य लक्षात ठेवायची. ही रेग्युलेटिंग ऍक्ट आणण्यामध्ये मागची ही 2 महत्वाची कारण. मग ते कसा भ्रष्टाचार होत होता हे मी तुम्हाला सांगितलं. प्रशासनात कशी सुसूत्रता नव्हती हे तुम्हाला कळालं, की कंपनीचे कर्मचारी कसे प्रकारे कार्य करत होते आणि त्याच्यावर कंपनीचं कसं दुर्लक्ष होत होतं. हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. आता पहा, कंपनीचं नियमन करायचा पहिला कायदा आणला ज्याला म्हटलं जातं रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आणि ब्रिटिश सरकारने कंपनीचं नियमन केलं. लक्षात आलं रेग्युलेटिंग ऍक्ट का आलं? आता आपल्याला काय अभ्यासाचं पहा, रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होता हे आपल्याला अभ्यासायचं. मग पहिली गोष्ट रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ज्या तरतुदींचा आपण अभ्यास करणार आहोत त्या तरतुदी इथं तुम्हाला दिसतील. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आली. हे मुद्दे मी तुम्हाला समजावून पण सांगणार आहे. फक्त महत्वाचे मुद्दे आपण अभ्यासतोय सुरुवातीला. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मधलं बॉम्बे आणि मद्रास या प्रेसिडेन्सी ज्या पूर्वी स्वतंत्र होत्या त्या कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आलं. दुसरं, बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली. त्या परिषदेला आपण म्हणतो गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर गव्हर्नर जनरल्स काउन्सिल म्हणजे काय? बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आलेली होती. त्याला म्हटलं जात होतं गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. आणि कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1774 मध्ये करण्यात आलेली होती. आणि इतर काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. चला, रेग्युलेटिंग ऍक्ट मधल्या तरतुदी आपण अभ्यासायला सुरुवात करूयात. पहिली आपली तरतूद, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या. कशा आणण्यात आल्या त्याचा आपण विचार करूयात. मी तुम्हाला असं म्हटलं की बॉम्बे आणि मद्रास या 2 प्रेसिडेन्सी ज्या होत्या त्या वेगवेगळ्या होत्या. आपण म्हणूया स्वतंत्र होत्या. बॉम्बे आणि मद्रास या 2 प्रेसिडेन्सी होत्या. या 2 स्वतंत्र प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या. आता पहा, बंगालचा गव्हर्नर जो होता, बंगालचा गव्हर्नर, बंगालच्या गव्हर्नरला या 3ही प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर, आता यात बंगालचा गव्हर्नर जो होता ह्या 3ही प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर बनला. आता कोणत्या कायद्यान्वये? 1773च्या कायद्यान्वये. म्हणजे या ठिकाणी
बंगालचा गव्हर्नर जनरल. म्हणजे या ठिकाणी बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले या कायद्यानुसार, याचा जर तुम्ही विचार केला तर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. लक्षात आलं. पहिला मुद्दा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधला, बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणल्या. बंगालचा गव्हर्नर या तीनही प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर बनला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स. तर हे सुरुवातीला आपल्याला मुद्दा लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा आपण अभ्यासूया. बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली, ज्याला म्हटलं जातं गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. आता तुम्हाला असं थोडासा विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे पहा. बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण केली गेली. का निर्माण केली गेली याच्या अगोदर एक मुद्दा आपण अभ्यासला. बॉम्बे आणि मद्रास या दोन्ही प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आणण्यात आल्या. आता विचार करा, तुम्ही अधिकारी झालाय, तुमच्याकडे एखादा तालुका आहे कामासाठी आणि शासनाला तुमचं काम अतिशय उत्तम वाटलं. शासनाने काय केलं, तुमच्याकडे आणखी 2 तालुके दिले कामासाठी. कामाचा व्याप वाढला की कमी झाला? कामाचा व्याप वाढला आहे की नाही? तसं काय झालं, तिथं तो 2 प्रेसिडेन्सी होत्या. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी कलकत्ता प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आले. बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत या 3 प्रेसिडेन्सी आल्या. म्हणजे याच्या अंतर्गत पूर्वी फक्त एक प्रेसिडेन्सी होती, कलकत्ता प्रेसिडेन्सी. आता बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचं पण त्याला काम पाहायचं होतं. त्याच्यावरती कामाचा दबाव वाढला. कामाचा दबाव वाढला. तो म्हटला ठीक आहे, तुम्ही जी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे ती मी पूर्ण करेन आणि माझी क्षमता पण आहे. पण काय करा, हे काम मी करतो, पण हे काम करण्यासाठी मला काही सदस्य लागतील. कामामध्ये मदत करण्यासाठी काही सदस्य लागतील. तर मला 4 लोक कामासाठी पाहिजे. आणखी हा जो कामाचा व्याप वाढलाय तुम्ही माझ्यावरती दिलाय, ते काम करण्यासाठी मला 4 लोकांची गरज असेल. मग पहा, ही 4 लोक आली. ही 4 लोक. लेफ्टनंट जनरल जॉन क्लेवरिंग. मग आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी परिषद निर्माण करण्यात आली. या परिषदेमध्ये किती लोकांची परिषद होती हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं. मग आपल्या लक्षात येतं ही परिषद होती 4 लोकांची आणि गव्हर्नर जनरल 5वा. 4 लोक त्याच्या मदतीला दिली गेली. आता 4 लोकांमध्ये खूप मजेशीर बाब आहे. त्यातली 3 लोक जी होती, ती 3 लोक लंडनवरून आली होती, ब्रिटनवरून. एक भारतातला होता. कोण लंडनवरून आले होते आणि कोण भारतातला होता त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी पहा, यांचं नाव आहे जॉन क्लेवरिंग. आपण तुम्हाला जर दिसत असेल तर ठीकच आहे, तर या ठिकाणीही मी लिहितो जॉन क्लेवरिंग. हे लंडनवरून आले होते. त्याच्यानंतर जॉर्ज मॉन्सन, हे पण लंडनवरून आले होते. मॉन्सन. रिचर्ड बारवेल हा भारतातले होते हे, आणि यांचे आणि वॉरेन हेस्टिंगचे संबंध खूप चांगले होते. त्याच्यामुळे यांनी वॉरेन हेस्टिंगला कधीच विरोध केला नाही किंवा त्यांच्याशी जमवून घेतला. तिसरे होते फिलिप फ्रान्सिस. वॉरेन हेस्टिंगचा कट्टर विरोधक कोण होता असं जर आपल्याला विचारलं, ते फिलिप फ्रान्सिस हे वॉरेन हेस्टिंगचे कट्टर विरोधक होते. हे 4 जण. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचा ताण वाढला. कामासाठी लोक मागितली, कामासाठी लोक दिली. त्यातली 3 लोक ब्रिटनवरनं आली आणि एक भारतातला होता. 3 ब्रिटनवरनं कोण आले हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जॉन क्लेवरिंग, आपण बी म्हणूयात, या ठिकाणी ब्रिटनमधून आले होते. जॉर्ज मॉन्सन हे दुसरे, हे बी ब्रिटनमधून आले होते. आणि फिलिप फ्रान्सिस हे 3 जण ब्रिटनमधून आलेले होते. हे 3 जण. आणि हा जो होता तो भारतातला होता. आणि याचे आपण म्हटल्याप्रमाणे वॉरेन हेस्टिंगचे संबंध अतिशय चांगले होते. त्यांनी कधी विरोध केला नाही. या ठिकाणी
फिलिप फ्रान्सिसच्या बाबतीत असं आपण म्हटलं, वॉरन हेस्टिंगचा कट्टर विरोधक कोण होता असं जर तुम्हाला विचारलं तर फिलिप फ्रान्सिस हे आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याला आपण म्हणतो गव्हर्नर जनरल काउन्सिल. हा शब्द आला की तुमच्या लक्षात येईल गव्हर्नर जनरलचं काउन्सिल होतं म्हणजे काय होतं. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला का, हे गव्हर्नर जनरलचं काउन्सिल निर्माण झालं खरं, पण या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला अधिकार कोणता होता? कोणतं काम करणार होतं हे गव्हर्नर जनरलचं काउन्सिल? यांचं काम होतं कायदे करणे. कायदे करणे. आताप्रमाणे जसं आपली संसद आहे, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय करतात? कायदे कायदे करतात, है की नाही? कायदे करतात आणि मग तो कायदा केला, दोघांनी पास केला की राष्ट्रपतींकडे पाठवून देतात. राष्ट्रपतींनी सही केली की मग त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे संसद कायदा करते. तर त्यावेळी कोण कायदे करत होतं? तर हे गव्हर्नर जनरलचं काउन्सिल याच्यावरती कायदे करण्याची जबाबदारी होती. लक्षात आलं? यांनी काय करायचं होतं? कायदे करायचे होते. आता तुम्ही म्हणाल कायदे करायचे आहेत, मग कोणत्या पद्धतीनं? आत्ताचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये बहुमताने कायदा केला जातो, राज्यसभेमध्ये पण बहुमताने कायदा केला जातो. मग हे गव्हर्नर जनरलचे जे काउन्सिल होतं ते बहुमताने निर्णय घेत होतं का? हो, बहुमताने निर्णय घेतला जात होता. हे 4 जण आणि स्वतः गव्हर्नर जनरल 5 जणांपैकी 3 जणांचं मत ज्या कायद्याला असेल तो कायदा मान्य. म्हणजे हे गव्हर्नर जनरल कोणत्या तत्वावर काम करत होतं असं जर आपल्याला विचारलं तर बहुमताच्या आधारे हे काम करत होतं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, यातले 3 जण जे होते ते ब्रिटनमधनं आलेले होते. असं आपण म्हटलं का? म्हटलं. ब्रिटनमध्ये आलेलं होतं. आता एखादा कायदा करायचा आहे. उदाहरणार्थ असा प्रश्न निर्माण झाला, की निजामानं ब्रिटनची जी आपली ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यावरती युद्ध करायला सुरुवात केली किंवा निजामाशी युद्ध करायचंय की नाही असा निर्णय घ्यायचा आहे. अशी चर्चा सुरू आहे. मग बहुमताच्या आधारे त्याच्यावरती निर्णय घेतला जात होता. जर 3 जणांनी मतं दिली तर त्यांनी सांगितलं की युद्ध करायचंय तर मान्य युद्ध करायचं. या 3 सांगितलं त्यातल्या 5 जणांपैकी 3 युद्ध नाही करायचं तर युद्ध नाही करायचं. तशा प्रकारे बहुमताने निर्णय घेतला जात होता. आता पहा 3 लोकांचं बहुमत आवश्यक होतं असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये ब्रिटनमधनं आलेले जे 3 आहेत, जॉन क्लेवरिंग, जॉर्ज मॉन्सन, फिलिप फ्रान्सिस हे 3 जण गव्हर्नर जनरलच्या विरोधात मत द्यायचे. त्यातला फिलिप फ्रान्सिसचा कट्टर विरोधात. ब्रिटनमधनं आलेले जे 3 सदस्य होते गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये तर ते गव्हर्नरच्या विरोधात मत द्यायचे. त्याच्यामुळे काय झालं की गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. लक्षात आलं कसा संघर्ष निर्माण झाला? तसा गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि ही या कायद्याची सर्वात मोठी उणीव मानली जाते. या कायद्यामध्ये खूप चुका झाल्या आणि या चुका दुरुस्त करण्याचं काम पुढच्या कायद्यामध्ये केलेलं दिसतं. सेटलमेंट ऍक्ट असं आपण त्याला म्हणतो. सेटलमेंट सगळी सेटलमेंट तिथे झाली. जे जे दोष होते यांच्यात संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न केला. यांच्यात संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न झाला. तो सेटलमेंट ऍक्ट मध्ये आता आपण या ठिकाणी असा विचार करत होते 3 जण विरोध करत होते. मग आपल्याला प्रश्न की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या सदस्यांमध्ये कोणता सदस्य वॉरन हेस्टिंगचा कट्टर विरोधक होता? UPSC ला विचारलेला प्रश्न. फिलिप फ्रान्सिस. पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये आणखी काय निर्माण होऊ शकतं की ब्रिटनमधनं आलेले 3 सदस्य कोणते? भारतातला असणारा सदस्य कोणता? रिचर्ड बारवेल हे आपण म्हटलं भारतातला असणारा सदस्य होता. यानं गव्हर्नर जनरलला कधी विरोध केला नाही. त्या दोघांचं चांगलं जमत होतं, विचार जुळत होते. आणि हे 3 जॉन क्लेवरिंग, जॉर्ज मॉन्सन, फिलिप फ्रान्सिस
ब्रिटनमधनं आले होते, ते मात्र याच्या विरोधामध्ये मतदान करायचे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. हे तिघं मिळून गव्हर्नर जनरलला विरोध करायचे आणि याच्यामुळे आपण म्हटलं की गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल यांच्या सदस्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली की एक परिषद निर्माण करण्यात आली होती. बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक परिषद निर्माण करण्यात आली. त्यातले सदस्य किती, कोणते, त्यांचं काम काय, हे सगळं आपण अभ्यासलं. आता आपल्याला अभ्यासायचं आहे की याच कायद्यान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्त्याला करण्यात आली. त्याचा आपण अभ्यास करूयात आता. या कायद्यातली पुढची तरतूद सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला, पहिल्यांदा आपण एक एक टप्पा पाहूयात आणि मग त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. कधी झाली स्थापना? 22 ऑक्टोबर 1774 मध्ये स्थापना झाली. याचं काम प्रत्यक्षात कधी चालू झालं याचा जर तुम्ही विचार केला, त्याचं काम प्रत्यक्षात चालू झालं 1775 मध्ये. कोणी स्थापना केली? कलकत्त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली? राजा होता, तिथला किंग होता जॉर्ज तिसरा. त्या ठिकाणी आपण कोणत्या राजानं वगैरे कधी कधी विचारले तर माहिती पाहिजे. यावेळी राजा कोणता होता? जॉर्ज तिसरा हा राजा त्यावेळी होता. ठीक आहे, पहिल्यांदा कळालं कधी कामकाज प्रत्यक्षात कधी चालू झालं. 1775 मध्ये न्यायालयाचं काम चालू झालं. याला परवानगी कोणी दिली? परवानगी दिली राजा जॉर्ज तिसरा यानं परवानगी दिली होती कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाला. आता आपण हे मुख्य न्यायाधीश आहेत. या कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश, यांचं नाव होतं एलिजाह इम्पे. एलिजाह इम्पे हे यांचं नाव होतं. सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश कोण होते? एलिजाह इम्पे. इतर 3 न्यायाधीश कोण होते याचा विचार केला तर रॉबर्ट चेंबर्स नावाचा एक न्यायाधीश, इतर 3 न्यायाधीश होते आणि एक मुख्य न्यायाधीश होते. मुख्य न्यायाधीश एलिजाह इम्पे होता. त्यानंतर इतर न्यायाधीशांमध्ये रॉबर्ट चेंबर्स यांचं नाव होतं. त्याच्यानंतर स्टीफन सीझर काय नाव होतं पहा, त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. दुसऱ्या सदस्याचं स्टीफन सीझर एवढंच नाव तुम्हाला सगळीकडे दिसेल, पण यांचं नाव पुढं लेमेत्रे असं होतं. तुम्ही स्टीफन सीझरच लक्षात ठेवा. पण अगदीच अवघडातला अवघड प्रश्न विचारला, लेमेत्रे असं त्यांचं नाव. स्टीफन सीझर लेमेत्रे असं त्यांचं दुसऱ्या न्यायाधीशाचं नाव होतं. इतर न्यायाधीशामध्ये त्यांचा समावेश होत होता. आणि तिसरे होते जॉन हाईड. जॉन हाईड आणि हे रॉबर्ट चेंबर्स. अशा प्रकारे एक मुख्य न्यायाधीश, 3 इतर न्यायाधीश. लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? हो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एलिजाह इम्पे, रॉबर्ट चेंबर्स, स्टीफन सीझर लेमेत्रे आणि जॉन हाईड. इथे तुम्ही स्टीफन सीझरच लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. लेमेत्रे हे त्यांचं आडनाव होतं हे नक्की. पण आपल्याला ह्याचा कुठल्याही पुस्तकात कधी उल्लेख नाही लेमेत्रेचा, पण त्यांचं आडनाव लेमेत्रे होतं हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? एक मुख्य न्यायाधीश, 3 इतर न्यायाधीश होते. 22 ऑक्टोबर 1774 ला 1775 ला कार्यकाळ चालू झाला. परवानगी दिली जॉर्ज तिसरा राजा होता. आता तुम्हाला जर असं विचारलं हे जे न्यायाधीश नेमले ते कोणी नेमले होते? तिथल्या राजाने. तुम्हाला जर विधान आलं न्यायाधीशांची नेमणूक राजाकडून करण्यात आली होती. हो, विधान बरोबर आहे. हे जे न्यायाधीश नेमले होते ना, तर त्यांची नेमणूक राजाकडून करण्यात आलेली होती. आता सर्वोच्च न्यायालय नेमण्यात आलं. त्याचं कार्यक्षेत्र कोणतं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर बंगाल, बिहार, ओरिसा हे त्याचं कार्यक्षेत्र होतं. बंगाल, बिहार
ओरिसा हे त्याचं कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्र विचारलं आपल्याला, सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं 1774 मध्ये. त्याचं कार्यक्षेत्र कोणतं होतं? बंगाल, बिहार, ओरिसा पर्यंत त्याचं कार्यक्षेत्र होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता एक उणीव राहून गेली. सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं, पण सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा निश्चित नव्हती. याची स्थापना झाली खरी सर्वोच्च न्यायालयाची, पण त्याची कार्यकक्षाच निश्चित करण्यात आली नाही. आता का निश्चित, का यांचा काय फरक पडला हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. कार्यकक्षा निश्चित नव्हती. या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अगोदर कायदे कोण तयार करत होतं? गव्हर्नर जनरलचं कौन्सिल. हे तुम्ही अभ्यासलं का? आपण सुरुवातीला गव्हर्नर जनरलचं कौन्सिल कायदे तयार करत होतं. आता यांनी काय केलं, तो अधिकार त्यांच्याकडे तसाच ठेवला गव्हर्नर जनरलकडे. ठीक आहे. आणि एखाद्या गोष्टीमध्ये शिक्षा द्यायची असेल, कायद्यांमध्ये बदल करायचा असेल, हे सगळं गव्हर्नर जनरल त्याचं कौन्सिल पाहत होता. यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली, पण कार्यकक्षा निश्चित नव्हती. आणि मग काय करावं लागत होतं, की त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलनं जर कायदा केला, तर त्या कायद्याची नोंदणी सर्वोच्च न्यायालयामध्ये करावी लागत होती. कायद्याची नोंदणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली आणि सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की हे कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, तर मग सर्वोच्च न्यायालय त्या कायद्यामधील त्रुटी दाखवून देऊन त्याच्यामध्ये सुधारणा करायला सांगायचं. आणि याच्यामुळे काय झालं, की सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर जनरलचं कौन्सिल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. कारण कोणीही स्वतःचे अधिकार सहजासहजी सोडायला तयार नव्हतं. गव्हर्नर जनरल म्हणत होता की हे कायदे आम्ही सुरुवातीपासून आम्हीच करतोय, ह्याच्यातल्या दुरुस्त्या आम्हीच करतोय, हवे तसे बदल आम्हीच करतोय, कोणाला शिक्षा द्यायचं हे आमचंच काम आहे. पण सर्वोच्च न्यायालय म्हणत होतं नाही, स्थापना आता आमची झाली आहे. तुम्ही जे कायदे करताय ना, त्या कायद्याची नोंदणी आमच्याकडे करायची, ती नोंदणी योग्य आहे की नाही हे आम्ही पाहणार, तुम्ही नाही. दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर जनरलचं कौन्सिल त्यांच्यामध्ये ही एक उणीव. प्रत्येक ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला दिसतोय का तुम्हाला? गव्हर्नर जनरलचं कौन्सिल तयार केलं, तिथं 3 जण गव्हर्नर जनरलला विरोध करत होते. मग गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलचं कौन्सिल दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला. इथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली, पण त्याची कार्यकक्षा निश्चित नव्हती. त्याच्यामुळे पुन्हा गव्हर्नर जनरलचं कौन्सिल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात संघर्ष निर्माण झाला. म्हणजे हे सगळं कसं, सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे कायदे केले जात होते ते एक्सपेरिमेंट लेवलला कायदे तयार केले जात होते, याच्यातून संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात झाली. तशा प्रकारे कलकत्त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि कसा संघर्ष निर्माण झाला सांगितलं. काय काय महत्वाचं आहे, कधी स्थापना झाली हे महत्वाचं आहे. कार्य प्रत्यक्षात अंमलबजावणी 1775. कोणी स्थापना केली, कोणी परवानगी दिली? जॉर्ज तिसरा. कोणते 4 न्यायाधीश होते? एक मुख्य, 3 इतर. एक मुख्य होते एलिजा इम्पे, बाकीचे होते रॉबर्ट चेंबर्स, स्टीफन सीझर लेमेत्रे, जॉन हाईड. या चौघांची नेमणूक कोणाकडून करण्यात आली होती? राजाकडून करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर कार्यक्षेत्र कुठं? बंगाल, बिहार, ओरिसा पर्यंत कार्यक्षेत्र. कार्यकक्षा निश्चित होती का? तुम्हाला जर विधानात विचारलं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, परंतु सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली नव्हती, तर विधान बरोबर आहे. आणि तुम्हाला जर विचारलं, विधान आलं की 1773च्या कायद्यानुसार कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली होती, विधान चुकलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. तशा प्रकारे आता आपण इतर काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा पण विचार करूयात. इतर महत्वाच्या तरतुदी कोणकोणत्या आहेत त्याचा विचार करूयात. इतर महत्वाच्या तरतुदींचा जर विचार केला तर सुरुवातीला आपण एक विचार केला होता की रेग्युलेटिंग ऍक्ट का आणला गेला. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की रेग्युलेटिंग ऍक्ट आणला गेला कारण कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होता. कंपनीचे कर्मचारी खाजगी व्यवसाय करत होते, मोठे मोठे गिफ्ट घेत होते, स्वतःला श्रीमंत होत होते. कंपनीच्या कामकाजामध्ये सुसूत्रता नव्हती. ही कारण आपण अभ्यासली. इतर महत्वाच्या तरतुदींमध्ये त्याच्यावरतीच तरतुदी करण्यात आल्या. काय सांगण्यात आलं? कंपनीचे जे कर्मचारी आहेत यांना इथून पुढं स्वतःसाठी
स्वतःसाठी भेटवस्तू घेता येणार नाहीत. भेटवस्तू घेता येणार नाही. तुम्ही स्वतःसाठी भेटवस्तू घेऊ शकत नाही. पण तुम्ही कंपनीसाठी भेटवस्तू घेऊ शकता. कंपनीसाठी जर एखादी भेटवस्तू आली, तर ती तुम्ही घेऊ शकता. पण स्वतःसाठी भेटवस्तू घेऊ शकणार नाही आहात. म्हणजे कोणतीही लाच भेटवस्तू तुम्ही इथून पुढे घ्यायची नाहीये. भेटवस्तू कंपनीसाठी असेल तरच घ्यायची. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 च्या तरतुदी तुमच्या लक्षामध्ये आलेल्या असतील. आपण त्यातल्या महत्वाच्या तरतुदींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मग बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी परिषद असेल, रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, त्याचा आपण विचार केला. आणखी इतर महत्वाच्या तरतुदीमध्ये इतरही काही गोष्टी आपल्याला सांगता येतात. भारतातील कंपनीचा जो कारभार चालू होता त्याच्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली. त्याला म्हटलं गेलं पहिलं लिखित संविधान. लिखित संविधान. कंपनीचा कारभार कसा चालावा यासाठी एक संविधान तयार करण्यात आलं. मग आपल्याला विचारते, भारतात कंपनीच्या कारभारासाठी प्रथमच लिखित संविधान कोणत्या कायद्यान्वये आणण्यात आलं? कोणत्या कायद्यान्वये आणण्यात आलं? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 च्या कायद्यान्वये आणण्यात आलं. त्याच्यानंतर ब्रिटिश कंपनीचं जे प्रशासन होतं, कंपनीचे प्रशासन याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित झालं. ब्रिटिश कंपनीचे प्रशासन कोणाचं? ब्रिटनची जी संसद होती त्या संसदेचं नियंत्रण सुरुवात झालं. म्हणजे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश संसदीय नियंत्रणाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली? संसदीय नियंत्रणाची सुरुवात कोणत्या कायद्यान्वये झाली? तर ही झाली रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आपण सुरुवातीला किती कालावधी म्हटलं होतं? 1 वर्षाचा होता. सुरुवातीला होता का? आपण उल्लेख केला होता का? या ठिकाणी सीओडी आपण म्हणूयात. कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा कालावधी 1 वर्षावरून 4 वर्ष करण्यात आला. आपल्याला विचारतील रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे संचालक मंडळ होतं ते 1 वर्षावरून किती वर्ष करण्यात आलं? 4 वर्ष. 1 वर्षावरून 4 वर्ष करण्यात आलं. अशा प्रकारच्या तरतुदी या रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये करण्यात आलं. लक्षात आलं? सुरुवातीला आपण म्हटलं रेग्युलेटिंग ऍक्ट का करण्यात आला? नियमन का आणण्यात आलं? आणि त्याच्यानंतर ज्यावेळी नियमन आलं त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या? गव्हर्नर जनरल त्याचं कौन्सिलचं स्वरूप आपण अभ्यासलं. कलकत्ता सर्वोच्च न्यायालय आपण अभ्यासलं. त्याची कार्यकक्षा अभ्यासली. अशा प्रकारे आपल्या एक लक्षात येतं की आता कंपनी जी होती तर त्या कंपनीवरती या ठिकाणी ब्रिटिश संसदीय नियंत्रणाची सुरुवात झाली या 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये. शिवाय आणखी काही गोष्टी घडल्या, महत्वाच्या घडल्या. काही माहिती ब्रिटिश सरकारला देणं गरजेचं होतं, काही माहिती राजाला देणं गरजेचं होतं, ब्रिटिश सम्राटाला. मग कोणती माहिती ब्रिटिश सम्राटीला देणं गरजेचं करण्यात आलं आणि कोणती माहिती ब्रिटिश सरकारला देणं आवश्यक करण्यात आलं हे पण आपल्याला व्यापार याच्यानुसार या कायद्यानुसार असं ठरवण्यात आलं, व्यापाराची सगळी माहिती भारताबरोबर जो व्यापार चालू आहे त्या व्यापाराची सगळी माहिती ब्रिटिश राजाला द्यायची. ब्रिटिश सम्राट त्याची सगळी माहिती व्यापाराविषयक सर्व माहिती ब्रिटिश सम्राटाला द्यायची. ब्रिटिश सम्राट मग ब्रिटिश सरकारला कशाची माहिती द्यायची? कंपनीनं महसूल किती झाला, कंपनीचा महसूल किती आहे, किती उपलब्ध झाला, त्याच्यानंतर कंपनी त्या ठिकाणी जे काम करते तेथील नागरी आणि लष्करी कारभार याची माहिती ब्रिटिश सरकारला द्यायची. ब्रिटिश सरकार याची माहिती ब्रिटिश सरकारला द्यायची. अशा प्रकारे एक नियम घालून देण्यात आला की व्यापाराविषयक सगळी माहिती ब्रिटिश सम्राटाला द्यावी लागणार होती. महसूल, नागरी, लष्करी कारभार याची माहिती ब्रिटिश सरकारला
द्यावी लागणार होती. लक्षात येतं का? हा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. मग तुम्हाला हा रेग्युलेटिंग ऍक्ट जसाच्या तसा जर माहिती असेल तर तुम्हाला निश्चितपणे कुठलाही प्रश्न आला तर प्रत्येक फॅक्ट आपण तपासून पाहिले, काय घडलं, कसं घडलं, कसा संघर्ष निर्माण झाला, हे आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये येणार आहे. त्याच्या पुढे आता आपण एका महत्वाच्या कायद्याला सुरुवात करतो. कायदा काय आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. याला म्हणायचं सेटलमेंट कायदा, सेटलमेंट ऍक्ट 1781. सेटलमेंट ऍक्ट 1781 जर तुम्ही विचार केला तर पहिला कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या कायद्यामध्ये जे जे दोष होते, ज्या ज्या उणिवा होत्या, ज्या ज्या त्रुटी होत्या, त्या सगळ्या दूर करण्याचं काम, त्या सगळ्या सेटल करण्याचं काम कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आलं? तर सेटलमेंट ऍक्ट 1781. लक्षात आलं? उद्देश काय होता? याचा उद्देश होता, आपण पाहूयात उद्देश काय होता. उद्देश आपल्याला विचारलं, उद्देश काय होता? रेग्युलेटिंग ऍक्ट ऍक्ट मधील ज्या काही त्रुटी आहेत, उणिवा आहेत, दोष आहेत, त्या त्रुटी, उणिवा, दोष दूर करणे या उद्देशाने एक कायदा तयार करण्यात आला. त्याला म्हटलं गेलं सेटलमेंट. याचं सगळं सेटलमेंट करायचं, सेटल करायचं. लक्षात आलं उद्देश काय होता. आणखी एक कायद्याची तरतूद कोणती होती? या कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद सांगितली होती. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं, हे गव्हर्नर जनरल तुम्हाला दिसत आहे, गव्हर्नर जनरल. हा आहे गव्हर्नर जनरल. वॉरेन हेस्टिंग्स आपण असं म्हटलं होतं. आणि हे आहे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट हे आहे सुप्रीम कोर्ट. या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता का? गव्हर्नर जनरलचं काउन्सिल आणि सुप्रीम कोर्ट या दोघांमध्ये निर्माण झालेला संघर्ष दूर करणे, या दोघांमधील संबंध सुधारणे आणि संघर्ष दूर करणे, ही एक प्रमुख तरतूद या कायद्याची होती. कशा प्रकारे? उद्देश आपण सांगितला, रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये जे जे दोष, त्रुटी, उणिवा दूर करायच्या, शिवाय गव्हर्नर जनरलचं काउन्सिल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झालाय, यांच्यातील संबंधांचं सीमांकन करायचं, म्हणजे संघर्ष दूर करायचा. कशा प्रकारे? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. मग सेटलमेंट ऍक्ट 1781 मध्ये हे प्रयत्न केले गेले. आपण म्हटलं कंपनी आणि सुप्रीम कोर्ट यांच्यातील एक संघर्ष निर्माण झालेला होता, तो संघर्ष दूर करण्याचा काम केलं गेलं. आता तुम्ही म्हणाल कंपनी आणि सुप्रीम कोर्ट, हा सेटलमेंट कायद्यामधील काही तरतुदी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. त्याच्यामध्ये कोलकाता सरकारला कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झालेले होते. संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न, सामाजिक धार्मिक चालीरीतींचा आदर, नियमांचे व कायद्यांचे नोंदणीकरण अनावश्यक करण्यात आले, अधिकारांचं विभाजन करण्यात आलं. हे काही तरतुदी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. सेटलमेंट ऍक्ट 1781. आता या तरतुदी काय होत्या, काय आहेत, हे एक एक मी तुम्हाला समजावून सांगतो. तर सुरुवातीला कोलकाता सरकारला कायदे करण्याचे अधिकार. तर कोलकाता सरकारला बंगाल, बिहार आणि ओरिसा साठी सुद्धा कायदे करण्याचे अधिकार मिळाले. बंगाल, बिहार, ओरिसा साठी सुद्धा कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झालेले होते. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो कोलकाता सरकारला कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झालेले होते. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण समजावून घेऊयात. हा हे पहा, कोलकाता सरकारला कायदे करण्याचे अधिकार, बंगाल, बिहार, ओरिसा या ठिकाणी सुद्धा कायदे करण्याचे अधिकार कोलकाता सरकारला प्राप्त झाले होते. हा पहिला मुद्दा आपला जो आपण अभ्यासणार होतो याच्यामध्ये. तो दुसऱ्या मुद्द्याचा आपण विचार करूया. सेटलमेंट कायदा 1781 मध्ये कंपनी व सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला एक मुद्दा तुमच्या समोर आता आलाय
की कंपनी व सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे काय? काय संघर्ष होता का? होता. कसा संघर्ष होता पहा. आता ही आहे कंपनी EIC. मी तुम्हाला अगोदर संघर्ष काय होता ते सांगतो आणि तो कसा दूर केला गेला हे पण सांगतो. सुप्रीम कोर्ट. हे आहे सुप्रीम कोर्ट. कंपनी आणि सुप्रीम कोर्ट. कंपनीचे जे कर्मचारी होते ना, ते कर्मचारी जर कंपनीचं काम करत असतील आणि त्यांनी जर काही चुका केल्या, तर ते सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत होते. मग सुप्रीम कोर्ट त्यांना त्याच्याबद्दल आदेश पण देऊ शकत होतं आणि शिक्षा पण करू शकत होतं कंपनीच्या कर्मचाऱ्यांना. कंपनीला हे पटत नव्हतं. कंपनीचं म्हणणं होतं, आम्ही सुप्रीम कोर्ट स्थापन केले. तुम्ही आम्हाला स्थापन केलेलं नाही. तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांवरती काय करायचं नाही, तर अजिबात तुमच्या कक्षेत आमचे कर्मचारी आले नाही पाहिजे. सुप्रीम कोर्ट म्हणायचं नाही. कायदे आम्ही करणार. कायद्यात जर तुम्ही चुकला तर सगळे आमच्या कक्षेत आहे. संघर्ष निर्माण झाला ईस्ट इंडिया कंपनी सुप्रीम कोर्टामध्ये. ईस्ट इंडिया कंपनी म्हणते आमचे कर्मचारी तुमच्या कक्षेत येणार नाही. कोर्ट म्हणते आम्ही सुप्रीम कोर्ट आहोत, आमच्या कक्षेत सगळे येतात. मग आता संघर्ष निर्माण झाला होता. हा संघर्ष दूर करायचा होता आणि हा संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न झाला सेटलमेंट ऍक्ट 1781 मध्ये. लक्षात आलं? संघर्ष काय होता हे लक्षामध्ये ठेवायचं. मग हा संघर्ष कसा दूर केला गेला याचा आपण विचार करूया. संघर्ष दूर करण्यासाठी काय केलं गेलं? ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही कर्मचारी होते, कर्मचारी यांच्या बाबतीत एक नियम करण्यात आला. नियम असा केला, हे जे कंपनीचे कर्मचारी आहेत असं आपण म्हणूयात थोडा वेळ, हे ज्यावेळी कंपनीचं कामकाज करत असतील, ज्यावेळी कंपनीचं कामकाज हे करत असतील, त्यावेळी सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना ते सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येणार नाहीत असा नियम करण्यात आला. पूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत होते. इथून पुढे हे कर्मचारी एक अधिकारी म्हणून काम करताना सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येणार नाहीत असा नियम करण्यात आला आणि दोघांच्यातला संघर्ष दूर केला गेला. म्हणजेच कंपनीचे अधिकारी ज्यावेळी त्यांचं कंपनीसाठी अधिकृतरित्या काम करत असतील, त्यावेळी ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेबाहेर असतील हा नियम करण्यात आला आणि त्याच्यामुळं या ईस्ट इंडिया कंपनी आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झाला होता तो संघर्ष मिटला या ठिकाणी. आता कक्षेतच येत नाहीत त्याच्यामुळं हा संघर्ष मिटला. ठीक आहे. पुढे काय आणखी तरतूद झाली ते आपण पाहूया. सामाजिक धार्मिक चालीरीतींचा आदर करायला सांगितला. कोणत्या कायद्यानुसार? महत्वाचं आहे. याच्यावरती कधीच प्रश्न अजून विचारला गेलेला नाहीये आणि महत्वाचं वाटतं प्रश्नाच्या दृष्टिकोनात. सामाजिक धार्मिक चालीरीतींचा आदर म्हणजे सांगितलं, ज्या ज्यावेळी न्यायालयाचा आदेश असेल, कुठलाही असो, न्यायालयाचा आदेश असेल किंवा एखादा तुम्हाला कायदा बनवायचा आहे गव्हर्नर जनरल कौन्सिलला, कायदा निर्मिती करताना या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही काय करायचं? सामाजिक धार्मिक चालीरीतींचा आदर पाळायचा. म्हणजे काय? न्यायालयाचे काही आदेश असतात, त्या आदेशांची अंमलबजावणी करावी लागते. मग न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना किंवा एखाद्या कायद्याची निर्मिती करताना तुम्ही काय करायचं? भारतामधील जे सामाजिक धार्मिक चालीरीती आहेत त्या चालीरीतींचा आदर करायचा आहे असे निर्देश सरकारला मिळाले. सरकारला हे निर्देश मिळाले, हे तुम्ही सगळं करायचं आहे. हे कोणत्या कायद्यानुसार अशा प्रकारचे निर्देश सरकारला देण्यात आलेले होते? सेटलमेंट कायदा 1781. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना, कायद्याची निर्मिती करताना, कायद्याची अंमलबजावणी करताना भारतामध्ये सामाजिक धार्मिक चालीरीतींचा तुम्हाला आदर करावा लागेल अशा प्रकारचे निर्देश सरकारला दिले गेले. कोणत्या कायद्याने? सेटलमेंट कायदा 1781 अन्वये. लक्षात आलं? त्यानंतर आणखी एक वाद निर्माण झाला होता. तोही संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नियमांचे आणि कायद्यांचे नोंदणीकरण अनावश्यक. मी तुम्हाला म्हटलं गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल हे आहे गव्हर्नर जनरल आणि त्याचं कौन्सिल असं आपण समजूयात, हे आहे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट ह्यांचं काम सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्या अगोदरपासून कायदे करणं हे यांचं काम होतं. कायदे अंमलात आणणं, कायदे करणं, कायद्यामध्ये बदल करणं, ही सगळी कामं गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल करत होतं. आता ज्यावेळी सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली त्यावेळी त्याची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली होती, हे मी तुम्हाला सांगितलं. मग यांनी कायदे केले की या कायद्याची नोंदणी सुप्रीम कोर्टामध्ये करावी लागायची. सुप्रीम कोर्ट एखाद्या कायद्यामध्ये जर काही दोष आढळले, त्रुटी आढळल्या तर ते सांगायचं, सुधारणा करायला सांगायचं. हे काही गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला पटत नव्हतं. त्याच्यामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. मग या ठिकाणी याच्यात तोडगा असा काढला की गव्हर्नर जनरल कौन्सिलला आणि सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलं की गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांनी जे कायदे केले जातील त्या कायद्यांची नोंदणी इथून पुढे सुप्रीम कोर्टात केली जाणार नाही. लक्षात आलं? नोंदणी करावी लागत होती. सुरुवातीला नोंदणी केल्यामुळे दोघांमध्ये जर त्याच्यामध्ये काही त्रुटी दोष काढले आणि त्या सुधारणा करायला सांगितली तर गव्हर्नर जनरल कौन्सिल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत होता. मग तो संघर्ष दूर करायचा होता. मग असं ठरवलं गेलं की गव्हर्नर जनरल कौन्सिल जे कायदे करेल त्या कायद्यांची नोंदणी सुप्रीम कोर्टात इथनं पुढे करायची नाही. अनावश्यक करण्यात आलं. आपण म्हटलं या ठिकाणी अनावश्यक करण्यात आलं. सेटलमेंट कायदा 1781 आणि गव्हर्नर जनरल अँड कौन्सिल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यातला संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे आपल्या लक्षात आलं की या अधिनियमानं सेटलमेंट ऍक्ट अन्वये काय काय झालं, ज्या ज्या ठिकाणी संघर्ष होत होता तो संघर्ष दूर करण्यासाठी प्रयत्न कोणत्या कायद्यानुसार करण्यात आले, सेटलमेंट कायदा 1781 नुसार ते केलं गेलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? 1781 चा कायदा. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये मग पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सांगता येईल अधिकारांचं विभाजन केलं गेलं. गव्हर्नर जनरल कौन्सिल, सुप्रीम कोर्ट हे आपण अभ्यासलं तर की बंगालचं प्रशासन जे आहे ते ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत ज्यावेळी आणलं गेलं त्याच्यानंतर सुरुवातीला हे प्रशासन कोण, गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल याच्या मार्फत चालवलं जात होतं. गव्हर्नर जनरल मार्फत चालवलं जात होतं. तर गव्हर्नर जनरल काय करायचा, बंगालचं जे प्रशासन आहे त्यासाठी नियम करणं, त्यासाठी कायद्यांची निर्मिती करणं, जर काही त्याच्यामध्ये समस्या असतील तर त्या समस्या दूर करणं, त्याच्यानंतर काही दंड असेल तर दंड देण्याचं काम सुद्धा गव्हर्नर जनरलच करत होता. पुढच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. मग सुप्रीम कोर्टाने नियम आणि कायदे बनवायला सुरुवात केली. काही नियम आणि कायदे सुप्रीम कोर्टाने सुद्धा बनवायला सुरुवात केली. परंतु यामुळे काय झालं होतं, गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. हा संघर्ष दूर करण्यासाठी या दोघांमध्ये अधिकारांचे विभाजन सेटलमेंट ऍक्ट 1781 मध्ये करण्यात आलं. की सुप्रीम कोर्टाचे अधिकार कोणते, गव्हर्नर जनरलचे अधिकार कोणते स्पष्टपणे सांगण्यात आले आणि त्यांच्यामधील संघर्ष दूर करण्यात आला. लक्षात आलं? किती सोपं आहे पहा. सुरुवातीला आपण अभ्यासलं की कशा कशा प्रकारे पहिला कायदा आणला 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्यानंतर आला सेटलमेंट ऍक्ट 1781. त्रुटी दोष उणिवा दूर करणं हा याचा उद्देश होता. सगळ्या गोष्टी सेटल केल्या आणि त्याला म्हटलं गेलं सेटलमेंट ऍक्ट. पुढचा महत्वाचा कायदा आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784. त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करू. हे जे चित्र तुम्हाला दिसतात तर ते आहे विल्यम पिट यांचं, त्यावेळेचे पंतप्रधान. पिट्स इंडिया ऍक्ट 1784. एक गोष्ट आहे याची पण,
पिट्स इंडिया ऍक्ट 1784 चे. सुरुवातीला कायदा कधी करण्यात आला? 1784 चा आहे. हे आपण वरती पण लिहिले 1784. कायदा यांचं नाव आहे विल्यम पिट. यांनी ब्रिटिश संसदेत मांडलेला होता. हे आहेत विल्यम पिट. यांनी ब्रिटिश संसदेत हा कायदा मांडला. कायदा मंजूर झाला आणि म्हणून त्याला म्हटलं जातं पिट्स इंडिया ऍक्ट. विल्यम पिट यांनी ब्रिटिशच्या संसदेत तो कायदा मांडला, तो मंजूर झाला, म्हणून त्या कायद्याला नाव दिलं गेलं पिट्स इंडिया ऍक्ट. याच्या अगोदर एक गोष्ट घडली होती. हे झालं 1784. एक घटना अशी घडली ब्रिटनमध्ये की या अगोदर अशा प्रकारची घटना घडलेली नव्हती. तर ती घटना काय होती याचा आपण विचार करूया. काय झालं? 1784 पिट्स इंडिया ऍक्ट आला, पण त्याच्या अगोदर एक वर्ष 1783 याचा आपल्याला विचार करावा लागतो. यावेळी एक विधेयक आणलं होतं ब्रिटिश संसदेमध्ये. त्याला म्हटलं गेलेलं होतं ईस्ट इंडिया बिल 1783 ला. ईस्ट इंडिया बिल हे आणलं गेलं होतं. आता हे आणलं त्यावेळी विल्यम पिटचं सरकार नव्हतं. त्यावेळी दुसरे पंतप्रधान होते. त्यांचं नाव होतं जेम्स फॉक्स. 1783 मध्ये ईस्ट इंडिया बिल आणलं ब्रिटिशच्या संसदेमध्ये. त्यांचं नाव होतं जेम्स फॉक्स. तुम्हाला जर कधी हा प्रश्न युपीएससीलाच विचारतील, एमपीएससीला सहसा विचारणार नाहीत, पण माहिती असावं. घटना सुरुवातीची जर माहिती असेल तर तो कायदा कळायला मदत होते म्हणून आपण विचार करतोय. ईस्ट इंडिया बिल हे विधेयक आणलं होतं जेम्स फॉक्स आहे. तर त्यावेळी एक युतीचं सरकार ब्रिटनमध्ये चालू होतं. तर आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांच्या युतीचं सरकार आहे आणि पूर्वी 3 पक्षांचं होतं महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी 2 पक्षांचं सरकार चालू होतं, म्हणजे आपण युतीचं सरकार म्हणतो. तशा प्रकारे या ठिकाणी ईस्ट इंडिया विधेयक हे जेम्स फॉक्स यांनी आणलेलं होतं. आणि ब्रिटनमध्ये युतीचं सरकार, कोणत्या दोघांचं सरकार चालू होतं? तर जेम्स फॉक्स आणि लॉर्ड नॉर्थ या दोघांचं सरकार होतं ब्रिटनमध्ये. त्यांनी आणलं होतं ईस्ट इंडिया विधेयक बिल आपण म्हणतो. हे ईस्ट इंडिया बिल मांडलं संसदेमध्ये, त्याची मांडणी केली किंवा मांडले असं आपण म्हणतो. हे नामंजूर झाले. नामंजूर झाल्यामुळं सरकारच कोसळलं, आघाडी सरकार कोसळलं. ब्रिटनमधलं आघाडी सरकार कोसळलं. ब्रिटनमध्ये पहिल्यांदा अशी घटना घडलेली होती की भारतातील एखाद्या गोष्टीच्या कारणांवरून ब्रिटनमधलं सरकार कोसळलंय, अशी पहिली घटना घडलेली होती. ब्रिटनच्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की प्रथमच अशी घटना घडली की भारताच्या एखाद्या मुद्द्यावरून ब्रिटन मधलं सरकार कोसळलं होतं. 1783 ला ईस्ट इंडिया बिल आणलं, युतीचं सरकार चालू होतं. जेम्स फॉक्स, लॉर्ड नॉर्थ यांचं युतीचं सरकार होतं. यांनी एक विधेयक मांडलं, ईस्ट इंडिया बिल म्हटलं गेलं, नामंजूर झालं संसदेत आणि आघाडी सरकार कोसळलं. हे आघाडी सरकार कोसळलं, विल्यम पिट याने नवीन सरकार स्थापन केलं. आता यांना यंगर विल्यम पिट असं म्हटलं जातं. यंगर असं का म्हणतात? यांचे वडील सुद्धा पंतप्रधान होते ब्रिटनचे. त्या विल्यम पिट यांचे वडील सुद्धा पंतप्रधान होते ब्रिटनचे, म्हणून यांना यंगर विल्यम पिट असं म्हटलं जातं. त्यांनी मग यांचं सरकार कोसळल्यानंतर विल्यम पिट यांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं, एक विधेयक आणलं, ते विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं, त्याला म्हटलं गेलं पिट्स इंडिया ऍक्ट. आता तुमच्या लक्षात येईल की पिट्स इंडिया ऍक्ट 1784 च्या अगोदरची पण पार्श्वभूमी आणि हे बिल कसं आलं होतं, कसं मंजूर झालं आणि त्याला का नाव दिलं गेलं हे लक्षात येईल. आता पिट्स इंडिया ऍक्ट 1784 ची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली. आता त्यातल्या तरतुदी आपण समजावून घेऊया कोणकोणत्या होत्या. पिट्स इंडिया ऍक्ट मधील तरतुदी, महत्वाच्या तरतुदी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. कंपनीची कार्य 2 भागात विभागली गेली, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल अशी 2 भागामध्ये विभागली गेली. त्याचा आपण विचार करणार. त्यानंतर आपल्याला अभ्यासावं लागतं बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना. वाद सोडवण्याचा प्रयत्न इथेही झालाय
स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला. मग स्थायी जमीन व्यवस्थापित करणं म्हणजे काय, हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश असं प्रथमच संबोधलं गेलं. का संबोधलं गेलं ते पाहायचंय आपल्याला. आणि कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण कसं आलं ते आपल्याला पिट्स इंडिया ऍक्ट 1784 अन्वये अभ्यास करता येतो. सुरुवातीला आपण अभ्यास करूयात. कंपनीची कार्य 2 भागात विभागली गेली. कोणत्या 2 भागात ते आपण पाहूया. हे दोघ जण होते. आपण जे म्हटलेलं होतं, एक फॉक्स आणि लॉर्ड नॉर्थ. जेम्स फॉक्स हे होते लॉर्ड नॉर्थ. यांचं सरकार कोसळलेलं होतं. सुरुवातीला ईस्ट इंडिया बिल जे आपण सुरुवातीला अभ्यासलं की त्यांनी आणलेलं, या दोघांनी आणलेलं होतं ईस्ट इंडिया बिल. नामंजूर झालं आणि यांचं सरकार कोसळलं. पण विल्यम पिटनं सरकार स्थापन केलेलं होतं. हे पहा, कंपनीची कार्य 2 भागात विभागली गेली. कोणत्या 2 भागात? एक भाग झाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, एक भाग झाला बोर्ड ऑफ कंट्रोल. या 2 भागामध्ये कंपनीची कार्य विभागण्यात आली. कंपनीला सांगितलं गेलं, तुम्ही व्यापार करायचा आहे, तुमचं काम व्यापार करण्याचं आहे. मग तुम्ही काय करायचंय, व्यापारावरच लक्ष केंद्रित करायचं असं कंपनीला स्पष्टपणे सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट कंपनीला अशी सांगितली की प्रशासन कसं चालवायचं आहे, राज्यकारभार कसा करायचा आहे, या मुद्द्याबद्दल तुम्ही विचार करायचा नाही, ते आमचं आम्ही बघू. लक्षात आलं? कंपनीचे कार्य 2 भागात, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. मग आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय आणि बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे काय, या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर हे व्यावसायिक घडामोडींवर लक्ष देण्यासाठी निर्माण करण्यात आलं. कंपनीला काय सांगितलं होतं, तुमचं काम व्यवसाय करण्याचे, तुम्ही फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. प्रशासन कसं चालवायचं, काय करायचं हे आमचं आम्ही पाहतो. मग व्यावसायिक घडामोडींसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निर्मिती करण्यात आली. कंपनीच्या व्यावसायिक घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निर्मिती करण्यात आली. राजकीय घडामोडींचं जे व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. राजकीय घडामोडींचे व्यवस्थापन हे करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. लक्षात आलं? कंपनीची कार्य 2 भागात विभागली गेली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व्यावसायिक घडामोडींवर देखरेख ठेवणार होता. राजकीय घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. आपण काय म्हटलेलं होतं, कंपनीला सांगितलं गेलं, तुम्ही एक व्यापारी कंपनी, व्यापारीच कामं पार पाडायची आणि त्याच्यावरती मग लक्ष ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निर्मिती केली गेली. आणि मग राज्य कारभार हे तुम्ही करायचं नाही हे सांगितलं होतं कंपनीला. तर त्या राजकीय घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना करण्यात आली. तर कंपनीची कार्य या 2 भागांमध्ये विभागली गेली, ही लक्षामध्ये ठेवायची. आणि मग भारतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरुवात झाली, असं तुम्ही वाचता ऐकता. दुहेरी राज्य व्यवस्था याची सुरुवात भारतामध्ये झाली, ही झाली. कंपनीची कार्य 2 भागामध्ये, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल. भारतामध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरुवात झाली पिट्स इंडिया ऍक्ट 1784 झाली का? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, आता एक गोष्ट तुम्हाला असं विचारलं की राजकीय घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी कशाची रचना करण्यात आलेली होती, बोर्ड ऑफ कंट्रोलची, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की व्यावसायिक घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी कोणत्या मंडळाची, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची स्थापना करण्यात आली, हे लक्षामध्ये ठेवायची. आता आपण बोर्ड ऑफ कंट्रोल याची रचना समजावून घेणार आहोत. बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये काय काय होतं, किती सदस्य होते, काय होते, याचा आपल्याला अभ्यास करायचा. बोर्ड ऑफ कंट्रोल रचना. सुरुवातीला विचार करा, बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये किती सदस्यांचा समावेश होता? पहिल्या प्रश्नाचं तुमचे उत्तर आहे 6. बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये किती सदस्य होते? 6.
तुम्ही म्हणाल ठीक आहे, 6 सदस्य होते, पण कोण होते? सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत मंत्री, SOS, सेक्रेटरी ऑफ स्टेट एक झाला. हे झाले एक 6 सदस्य आपण म्हणतो, एक एक मोजूयात. त्याच्यानंतर राजकोषाचे सदस्य, तुम्ही म्हणाल राजकोषाचे सदस्य म्हणजे काय? सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत का? वित्तमंत्री हे जे सध्याचे आहेत, नेमकं त्याच पदाला राजकोषाचे सदस्य, चान्सलर ऑफ एक्सचेकर असं याला म्हटलं जात होतं त्यावेळी. या पदाला राजकोषाचे सदस्य कुलपती असं याला त्यावेळी म्हटलं गेलं. हे एक जण होते. त्याच्यामध्ये इंग्लिश नावच लक्षात ठेवा, चान्सलर ऑफ एक्सचेकर हे याचा समावेश होत होता. तर ते काय आहेत हे समजण्यासाठी सध्याचे वित्त मंत्री हे तुम्हाला समोर ठेवता येईल. 4 जण, उरलेले 4 जण प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य होते. काउन्सिल मेंबर्स, प्रिव्ही काउन्सिलचे 4 किती झाले? 6. चला, तुमच्या समोरचा हा एक प्रश्न झाला की बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये 6 सदस्य होते आणि ते 6 सदस्य कोण होते? सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत मंत्री असतील, राजकोषाचे सदस्य म्हणजे वित्त मंत्री, प्रिव्ही काउन्सिलचे मेंबर्स किती होते? 4, एकूण 6 सदस्य. एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतोय का? प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य म्हणजे कोणते सदस्य सांगा? हो, हे पण आपल्याला सांगतात. ब्रिटिश सम्राट, ब्रिटिश सम्राट म्हणजे आपण त्याला म्हणतो ब्रिटिश राजा. त्या राजाला एक सल्लागार मंडळ होतं. सल्लागार मंडळ, राजाचं एक सल्लागार मंडळ असतं हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक होतं. अगदी आपण रामायणामध्ये, महाभारतामध्ये पाहतो, राजाला सल्ला देणारी लोक असतात. तर त्या ठिकाणी ब्रिटनच्या राजाचं सुद्धा एक सल्लागार मंडळ असायचं. हे मंडळ काय करायचं? राजाला सल्ला द्यायचं. राजाला सल्ला देणे हे याचं महत्वाचं काम. तर या मंडळाला प्रिव्ही काउन्सिल आपण या ठिकाणी म्हणूया असं म्हटलं जात होतं. पहा, या सल्लागार मंडळाला प्रिव्ही काउन्सिल असं म्हटलं जातं. लक्षात आलं? राजाचं जे सल्लागार मंडळ आहे त्याच्यातील 4 सदस्य नेमले होते, म्हणजे प्रिव्ही काउन्सिल मध्ये 4 सदस्य होते. अशा प्रकारे बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये किती सदस्य होते? 6 सदस्य होते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर सरकारचं नियंत्रण या कंपनीवरती वाढताना तुम्हाला दिसतं, कारण राजाचे 4 सदस्य आले या ठिकाणी. आता याच्यामध्ये आणखी काही घटना पुढच्या कालावधीमध्ये घडलेल्या दिसतात की गव्हर्नर जनरलचे जे काउन्सिल होतं, आपण या ठिकाणीच पाहूया, त्याची संख्या कमी झाली होती या कायद्याला. काउन्सिल हे लक्षात ठेवायचं, कुठे कमी झाली, कुठे जास्त. 4 सदस्य होते, त्याची संख्या कमी झाली आणि आता विविध या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची संख्या 3 वर आली. 4 वरून 3 करण्यात आली. पूर्वी किती होती? 4 आपण सदस्य पाहिले होते का? पाहिले होते. नावं पण मी तुम्हाला सांगितलं. आता त्या सदस्यांची संख्या 4 वरून 3 करण्यात आली. कोणत्या कायद्यान्वये? पिट्स इंडिया ऍक्ट 1784. एखाद्या विधानामध्ये विचारते, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची संख्या 4 वरून 3 करण्यात आली होती. ते विधान बरोबर आहे, लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे हे आपल्याला सांगता येतं की बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये 6 सदस्य होते आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये जी सदस्य संख्या 4 होती ती 3 करण्यात आली. आता पुढच्या मुद्द्याचा आपण विचार करूया. स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला.
स्थायी जमीन म्हणजे काय आणि व्यवस्थापित करण्याचा सल्ला म्हणजे काय? 1784च्या ऍक्ट अन्वये तुम्हाला असं जर विचारलं की कोणत्या कायद्यान्वये कंपनीला स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला होता? तर स्पिट्स इंडिया ऍक्ट 1784 अन्वये स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता. काय पहा, याच्या अगोदर कंपनी आपण म्हणूया महसूल गोळा करत होती. कंपनी काय गोळा करत होती? महसूल. या महसुलाचं प्रमाण कसं होतं? अनिश्चित होतं. म्हणजे कधी पाऊस पडला तर चांगला महसूल मिळायचा, कधी पाऊस नाही पडला शेतकऱ्यांनी महसूल कधी मिळतच नव्हता. मग कंपनीला सांगण्यात आलं की असं चालणार नाही. तुम्ही आम्हाला एक निश्चित रक्कम दरवर्षी दिली पाहिजे. जमिनीचा जो महसूल येतो, निश्चित रक्कम आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. महसुलाची निश्चित रक्कम पाहिजे. दरवर्षी तेवढीच रक्कम पाहिजे. दुष्काळ आला तरी आम्हाला सांगायचं नाही आणि पीक चांगलं झालं तरी आम्हाला सांगायचं नाही. तुम्ही काय करायचंय? दर वर्षाला एक निश्चित उत्पन्न आम्हाला दिलं पाहिजे. त्याला म्हणायचं स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला. स्थायी पद्धतीने आम्हाला महसूल मिळाला पाहिजे जमिनीचा. मग तो तुम्ही व्यवस्थापित करा. कमी पण नाही पाहिजे, जास्त पण नाही पाहिजे. म्हणजे स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं की 1784च्या कायद्यान्वये स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपली पुढची तरतूद पाहूयात. ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश. याच्या अगोदर कंपनीच्या कंपनीनं लढाया केल्या हे तुम्हाला माहिती आहे विविध भारतीय राजांसमोर. आणि कंपनीनं काय केलं की तिच्या ताब्यातला जो प्रदेश आहे, कंपनीच्या ताब्यामधील प्रदेश, कंपनीच्या ताब्यामधील जो प्रदेश होता, या प्रदेशाला, कंपनीच्या ताब्यामधील प्रदेशाला एक नाव दिलं गेलं, ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश. असं कधी म्हटलं गेलेलं होतं? कोणत्या कायद्यात? ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश असे संबोधण्यात आले. कंपनीच्या ताब्यामध्ये जो जो भारताचा प्रदेश होता, त्या प्रदेशाला ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश असं संबोधण्यास सुरुवात कोणत्या कायद्यानुसार झाली? कोणत्या कायद्यामध्ये संबोधलं गेलं? ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784 मध्ये. तशा प्रकारे भारतातील कंपनी आणि प्रशासकीय कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं. तुम्हाला विचारलं की भारतातील कंपनी आणि प्रशासकीय कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं कोणत्या कायद्यानुसार? ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784 नुसार. हे पहा, या ठिकाणी ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784 नुसार. लक्षात आलं? हा प्रश्न थोडासा अवघड जातो अभ्यास करणाऱ्या मुलांना पण, की भारतातील कंपनी आणि प्रशासकीय कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण कोणत्या कायद्यानं प्रस्थापित झालं? ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784. लक्षात राहील? तर हे लक्षात ठेवायचं. काय ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784? काय काय अभ्यासलं पहा. थोडंसं आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784 मध्ये आपण काय काय अभ्यासलं? आठवा थोडंसं. सुरुवातीला एक विधेयक आणलं गेलं होतं, आपण असं म्हटलं होतं. या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन करूयात या कायद्याची आपण. हे पहा, 1784चं ब्रिटिश इंडिया ऍक्ट आणण्यापूर्वी आपण म्हटलं एक युतीचं सरकार होतं, ते या दोघांचं सरकार होतं. लॉर्ड नॉर्थ जेम्स फॉक्स यांनी एक ईस्ट इंडिया बिल आणलं होतं. हे बिल मांडलं संसदेत आणि ते बिल नामंजूर झालं. त्याच्यामुळं या दोघांचं सरकार पडलं. या दोघांचं सरकार पडल्यानंतर पुढे काय झालं? या ठिकाणी विल्यम पिट आहेत. हे विल्यम पिट यांनी एक नवीन विधेयक मांडलं. ते नवीन विधेयक संसदेमध्ये संमत झालं. म्हणून त्या विधेयकाला ब्रिटिश इंडिया ऍक्ट 1784 म्हटलं गेलं, असं आपण म्हटलं होतं.
त्याच्यामध्ये नंतर आपण म्हटलं की कंपनीची कार्य दोन भागामध्ये विभागली गेली. दुहेरी राज्य व्यवस्थेची सुरुवात झाली असा आपण उल्लेख केलेला होता. त्याच्यामध्ये काय पहा, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल असं आपण म्हटलेलं होतं. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व्यावसायिक घडामोडी पाहणार होतं, त्याच्यावर देखरेख ठेवणार होतं आणि राजकीय घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना करण्यात आलेली होती. तर हे दोन मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणजे या ठिकाणी कंपनीला काही स्पष्ट सूचना दिल्या गेल्या होत्या की तुम्ही एक व्यापारी कंपनी आहात, तर तुम्ही काय करायचं, व्यापारावरच लक्ष केंद्रित करायचं. मग ते प्रशासन कसं चालवायचं किंवा राज्यकारभार कसा करायचा हे आमचं आम्ही पाहतो. मग दोन रचना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, व्यावसायिक घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि राजकीय घडामोडींचं व्यवस्थापन पाहण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना करण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी आपण म्हटलं दुहेरी राज्य व्यवस्थेस सुरुवात झाली. झाली का? तर हे पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मध्ये हे लक्षामध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं पहा, बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना पाहिली. तुम्हाला मी म्हटलं बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये किती सदस्य होते? 6. सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत मंत्री, राज्य कोषाचे सदस्य, त्याच्यानंतर प्रिव्ही काउन्सिलचे 4 सदस्य. प्रिव्ही काउन्सिल म्हणजे काय? ब्रिटिश सम्राटाचं एक सल्लागार मंडळ होतं, ते राजाला सल्ला द्यायचं. या सल्लागार मंडळाला प्रिव्ही काउन्सिल असं म्हटलं जात होतं. त्याचे 4 सदस्य. अशा प्रकारे बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये 6 सदस्य होते, हे आपण पाहिलं. त्यानंतर स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला दिला. कंपनी जी महसूल देत होती त्या महसुलामध्ये अनिश्चितता होती, कधी जास्त कधी कमी, कधी तर मिळतच नव्हता सरकारला. सरकारने सांगितलं नाही, जमिनीचा जो महसूल तुम्ही देताय तर तो स्थायी पद्धतीने असला पाहिजे, कायमस्वरूपी पद्धतीने एक निश्चित रक्कम आम्हाला दरवर्षी मिळाली पाहिजे आणि ते त्याचं तुम्ही व्यवस्थापन करा. म्हणजे स्थायी जमीन व्यवस्थापित करण्याचा सल्ला कंपनीला दिला पिट्स इंडिया ऍक्ट 1784 नुसार. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासला की ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश. कंपनीच्या ताब्यामधील जो प्रदेश होता त्या प्रदेशाला ब्रिटिश अधिपत्याखालील प्रदेश असं प्रथमच संबोधण्यात आलं पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मध्ये. त्यानंतर भारतातील कंपनी आणि प्रशासकीय कामकाजावर ब्रिटिश सरकारचं संपूर्ण नियंत्रण पिट्स इंडिया ऍक्ट 1784 अन्वये प्रस्थापित झालेलं होतं. 1786 चा कायदा येतो पहा, 1784. एकदम छोटा कायदा आहे. हे आहेत लॉर्ड कॉर्नवालिस. हे जे तुम्हाला पिक्चर दिसत आहे हे लॉर्ड कॉर्नवालिस यांचं पिक्चर आहे. तर 1786 चा कायदा आपण कशासाठी केला गेला हा पहिला प्रश्न मनामध्ये आला. हा कायदा केला गेला लॉर्ड कॉर्नवालिसला भारतात आणण्यासाठी. तुम्हाला जर स्पष्टपणे प्रश्न विचारला की लॉर्ड कॉर्नवालिसला भारतात आणण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता? तर हा 1786 चा ऍक्ट आहे. कॉर्नवालिसने सांगितलं ठीक आहे, भारतात येतो, माझ्या 2 अटी आहेत. 2 अटी. कॉर्नवालिसने 2 अटी सांगितल्या. पहिली अट सांगितली की कमांडर इन चीफ हे स्थान माझ्याकडे राहील, ते तुम्हाला द्यावं लागेल. कोणत्या अटी होत्या पहा यांच्या? कमांडर इन चीफ हे महत्वाचं पद माझ्याकडे राहील असं कॉर्नवालिसने स्पष्टपणे सांगितलं. दुसरी अट सांगितली, मला नकाराधिकार पाहिजे, वेटो पॉवर. कारण वॉरन हेस्टिंग्सचं त्यांनी पाहिलं होतं. वॉरन हेस्टिंग्सच्या बाबतीत आपण काय केलं, म्हटलं की गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलचं काउन्सिल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. कारण 3 जण काय होत होते, गव्हर्नर जनरलने एखादा निर्णय घेतला की ते 3 जण त्याच्या विरोधात ब्रिटनमधून आलेले मतदान करायचे आणि त्याच्यामुळे मग गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलचं काउन्सिल यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मग कॉर्नवालिसला सांगितलं तुम्ही भारतात या. त्यावेळेस त्यांनी दुसरी अट सांगितली की मला वेटो पॉवर पाहिजे. म्हणजे कोणी जर विरोध केला तर मला वेटो पॉवर पाहिजे.
की माझा निर्णय लागू झाला पाहिजे. त्याला कॉर्नवॉलिसला असं वाटत होतं की गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलमध्ये कोणताही संघर्ष नकोय, असं कॉर्नवॉलिसला वाटत होतं. मग ह्या दोन अटी सांगितल्या, की पहिली की दुसरी, या दोन्ही अटी मान्य केल्या आणि त्यासाठी कायदा केला गेला 1786 चा कायदा. म्हणून आपण त्याला म्हणतात की लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतात आणण्यासाठी करण्यात आलेला कायदा कोणता आहे, तर 1786 चा कायदा करण्यात आलेला होता. हे लक्षात घ्यायचं. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हा आजचा आपला सुरुवातीचा क्लास. त्याच्या जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला साधारणपणे 1 तासामध्ये तुमच्या व्हॉट्सॲपवरती येतील. आत्ता जे आपण अभ्यास केलाय त्याची लिंक देतो. त्याच्यामधून तुमचा हा विषय आणखी पक्का होईल आणि त्याच्यामध्येही तुम्हाला आणखी काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी किंवा मुद्दे काही समजले नसतील किंवा तुमचे काही मनामध्ये आणखी प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती पाठवू शकता. त्याच्यावरती आपण पुढचं लेक्चर सुरू होण्या अगोदर चर्चा करूया. आता हे जे टप्पे आपण पाहिले तर 2 टप्प्यामध्ये आपल्याला लेक्चर घ्यावं लागेल. जर राज्यघटना एका महिन्यामध्ये जर आपल्याला संपवायची असेल तर आत्ता जे आपलं लेक्चर झालं तसं आणखी एक लेक्चर आपल्याला घ्यावं लागेल. त्याची रचना, त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला पाठवून देतो आणि तुमच्या वेळा कोणत्या आहेत त्याच्या सुद्धा तुम्ही सूचना पाठवा. त्यानुसार आपल्याला दुसरे ठेवूयात. एक संध्याकाळी आणि एक सकाळच्या वेळेला कुठल्या वेळी ठेवायचं त्याच्यावरती आपण चर्चा करूया. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये.